29 तारखेला सकाळी 9:15 दरम्यान माझे बंधू रॅशन घेण्यासाठी सिंदगाव येथील रास्तभाव दुकानदाराकडे गेले. दुकानाच्या समोर गेले. समोर बघता क्षणी त्याचा एवढा पारा चढला की तू माझी शूटिंग घेऊन तू कसं काय गेलास तिकडं. व्हिडिओ काढतो. कसं काय माझा व्हिडिओ काढून माझं गैरकाम तू दाखवतोस. तू नेता गेलास का. तू माहितीचा अधिकार का दिलास. कुठल्या ह्याच्यात दिलास. तुला लय मस्ती आली का. तुला नाही ठेवल्यानंतर काय होणार. कोण मागणार माहितीचा अधिकार हे असं बोलायला मारायचं. लोखंडी रॉड होता साहेब. ते मारहाण करतानाचा सुद्धा व्हिडिओ रेकॉर्ड आहे. त्यांनी लोखंडी रॉड घेतलं भावाच्या पाठीमध्ये मारलं. यांनी चिळसतोय तिथं किळस करतोय. त्यांना म्हणतोय की माझं ऑपरेशन झालेला पाय आहे. माझा ऍक्सिडेंट झाला. मला मारून काय म्हणजे काय त्या दिवशी काय घडलं तुम्हाला मारहाण झाली ती. मी सकाळी दिवशी 9:15 सुमारास गेलो. राशन दुकानाच्या जवळ जाण्याविषयी मला मग बघितल्या घरातूनच पळत आलं. डायरेक्ट पळत आलं की माझ्यावर मला म्हणला की माझ्या विरोधात तक्रार देतोस का. व्हिडिओ दाखवतोस का. आणि तुला राशन नाही देण्यास काय करतोस. माहितीचा अधिकार देतोस का माझ्या विरोधात. आणि तुला नाही ठेवल्यानंतर तू काय करणार. कोण मागणार आहे मला माहितीचा अधिकार. हे अधिकारी वगैरे सगळे माझ्या खिशात आहेत. त्यांना सगळं मी हप्ता देऊनच त्यांना सांभाळतोय. त्याने काय माझं वाकडं करू शकत नाही. अशा भाषेत बोलायला. अधिकारी म्हणजे कोणते अधिकारी. प्रतीक्षा लांडगे मॅडम पुरवठा अधिकारी हे सगळे माझेच अधिकारी आहेत. तहसीलदार मॅडम माझ्याच आहेत. ही कुणीच काय करू शकत नाही माझं असं सांगायला ते. आणि मारायला चालू केलं. एवढं मारहाण केली की मला उठता सुद्धा येत नव्हतं. पायाला अगोदरच झालेलं होतं. त्याच्यानंतर पाय पिरगाळला. त्यानं हातावर मारलं. छातीवर मारलं. त्याची बायको आली. त्या बायकोनं बी दगडानं मारहाण केलं. आशाबाईनं पोरानं फायटरनं मारहाण केली. दोघांना मारहाण केली. मी सांगायला तरी ते ऐकायला नाही. मला नाहीतलं द्यायचं तर देऊ नका पण मारू नका हे विचारत होतं. तर ते तुला ठेवत काढ मोबाईल. कशाला काढू. हुशारी करास कस काय काय केलं मोबाईल म्हणा का कुणाला. काय झालं. कसा व्हिडिओ केलास तू. व्हिडिओ कसा मारा की मला. व्हिडिओ कसा मला मारा. व्हिडिओ कसा केला. मला मारा. काय म्हणलं तुम्ही तुला. काय म्हणलं तू कशाला मोबाईल घेणार. तुम्ही मारा ना मला. मारा की मला. घरात नाही दे. कसा व्हिडिओ करा. मारा व्हिडिओ कसा करा. मारा तुम्ही मारा. व्हिडिओ कसा करा. तुम्ही मारा. तुझ्या माय व्हिडिओ कसा करायचं. तुम्ही मारा. पिशवी तुला. तुम्ही मारा मला. तुम्ही मारा मला. आता गुरांनी शिकतो. तुम्ही मारा मला. काय क्रांतिकारी जय. मी फाईट फॉर राईट्स न्यूज चॅनल मध्ये मी मुख्य संपादक दयानंद सरोदे आपले स्वागत करतो. या देशामध्ये अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण याची जबाबदारी राज्यघटनेने शासनावर टाकलेली आहे. आणि शासन त्या माध्यमातून वेगवेगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून ती पुरवण्याचा प्रयत्न करत असते. अन्नधान्याची गरज किंवा अन्न पुरवठा विभागाकडून गावोगाव स्वस्त धान्य दुकान दिलेले आहे. त्यांनी स्वस्त धान्याच्या दुकानाच्या माध्यमातून गरजूंना अन्नधान्य पुरवलं जातं. अशी व्यवस्था असताना हे या रेणापूर तालुक्यामध्ये सिंदगाव गावामध्ये रास्तभाव दुकानदार जे आहेत हुकमत उमराव पठाण यांच्याकडे 2 राशन दुकान आहेत. आणि ते 2 राशन दुकान पत्र्याच्या शेडमध्ये अतिशय अस्तव्यस्त कुठल्याही पद्धतीची सुरक्षा नसताना काही नसताना अशा पद्धतीने चालवले जात आहेत. आणि या ठिकाणी आपण अशा व्यक्तींना भेटणार आहोत. त्यांनी आपल्या अन्नधान्याचा हक्क विचारल्यानंतर माझं नाव राशन कार्ड मध्ये किंवा म्हणजे मला आलेलं अन्न म्हणजे वेळेवर मिळत नाही किंवा मला मिळायला पाहिजे किंवा मला त्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे अशी विचारणा केल्यानंतर त्यांना म्हणजे आरेरावी तर केलीच केली परंतु त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न फायटरने आणि लाकडाने आणि कशाने लोखंडी रॉडने दगडाने मारण्याचा प्रयत्न त्यांच्या घरावरही हमला झाला. अशा पद्धतीनं सिंदगाव गावामध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न हुकमत रास्तभाव दुकानदाराची हुकूमत चालू आहे का. आरेरावी चालू आहे का. आणि म्हणजे राशन महागाई गेल्यानंतर मारहाण केली जाते का हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी या सिंदगाव गावातील रास्तभाव दुकानदार जे आहेत ते कशा पद्धतीने बोगस चालत आहेत. त्यांचं विक्री रजिस्टर असेल, स्टॉक रजिस्टर असेल, व्हिजिट रजिस्टर असेल, वेगवेगळे
अधिकारी कर्मचारी यांनी वेळोवेळी त्याचं ऑडिट केलेलं असेल, या सर्वाबद्दल विचारणा असेल किंवा आम्हाला आमचा मिळणारा हक्क का मिळत नाही याची विचारणा केल्यानंतर त्यांना मारहाण किंवा त्यांच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण झालाय, तशा पद्धतीने तक्रार त्यांनी पोलीस स्टेशन रेणापूर या ठिकाणी दिलेली आहे. तर काय घटनाक्रम म्हणजे कशा पद्धतीने उद्भवलाय आणि काय परिस्थिती आहे ही प्रत्यक्ष त्यांच्याकडून जाऊन घेऊन आपल्यासोबत श्रीकृष्ण जयराम पवार आणि श्रीराम जयराम पवार हे दोघे सिंदगाव येथील रहिवासी आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊ का काय प्रकार घडलाय. सर सविस्तर सांगा. नमस्कार सर, मी श्रीकृष्ण जयराम पवार, मुक्काम पोस्ट सिंदगाव, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर इथला रहिवासी असून हा लढा गेले 3 वर्ष झालं सुरू आहे. ऍक्च्युली माझे बंधू हे मजुरी करतात, त्यांच्या नावानं या कुठल्याही प्रकारची शेतजमीन नाहीये, कुठल्याच प्रकारचं 7/12वर नाव नाहीये, साधं ग्रामपंचायतचं आट सुद्धा नसून ते केवळ मजुरीवर त्याची उपजीविका त्यांच्या कुटुंबाची भागवतात. 2018 पासून त्यांचं रॅशन कार्ड हे विभक्त आहे. 2018 पासून 2020 पर्यंत ज्यांच्या नावानं क्षेत्र आहे किंवा शेती आहे अशा लोकांना आणि ज्यांच्या नावानं शेती नाहीये अशा पण लोकांना 2020 पर्यंत धान्य वाटप चालू होतं. 2020च्या नंतर ज्यांच्या नावानं क्षेत्र नाहीये, बिलकुल म्हणजे शेतजमीन नाहीये, त्यांच्या नावानं रॅशन फक्त येऊ लागलं आणि ज्यांच्या नावानं शेतकरी यादीमध्ये नाव आहे ज्या लोकांचं किंवा ज्यांच्या नावानं शेतजमीन आहे अशा लोकांना धान्य शासनाकडनं बंद करण्यात आलं त्याचा लाभ. मग हे गोष्ट आम्हाला 2020च्या दरम्यान निदर्शनास आली की माझ्या बंधूच्या कुटुंबाला रॅशन मिळणं बंद झालं. त्या संदर्भात गावातीलच रॅशन दुकानदार हुकमत पठाण व त्यांच्या कुटुंब त्यांच्या नावानी, त्यांच्या मिसेसच्या नावानी 2 दुकानं आहेत. म्हणजे एक साईबाबा मजूर सहकारी संघ रास्त भाव दुकान नंबर क्रमांक 1 व आशाबी महिला मंडळ रास्त भाव दुकान क्रमांक 1 हे एकाच पत्र्याच्या शेडमध्ये असून त्याचा दरवाजा सुद्धा त्या दोन्ही दुकानाचा ओपनिंग एकच असून अवैधरित्या ते रॅशन दुकान चालत असल्याचं निदर्शनास येत आहे. या संदर्भात आम्ही त्यांची चौकशी करून त्यांना विनंती केली की बाबा या कुटुंबाच्या नावानं बिलकुल क्षेत्र नाहीये आणि त्यांच्या नावानं कसल्याही प्रकारचं आट सुद्धा नाहीये किंवा त्यांच्या नावानं जमीन सुद्धा नाहीये, तर हे मजुरी करणारं कुटुंब आहे, त्यांना त्या धान्याचा लाभ मिळावा कारण का त्यांना नितांत गरज होती त्या धान्याची. आम्ही लागोपाठ त्यांना 1 वर्ष विनंती करत होतो. या दरम्यान आमच्या म्हणजे माझ्या भावाच्या कुटुंबावर एक दुःखाचं संकट कोसळलं. कोविडच्या कारणामुळे त्यांचं, आमच्या वहिनींचं वय 31 वर्ष असताना दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट घेत असताना ते मृत्युमुखी पावल्या. माझ्या भैयाचं कुटुंब अनाथ झालं. त्यांनी रॅशनच्या संदर्भात आम्ही खूप सांगितलं त्यांना की हे ह्यांचे बाळ अनाथ झालेत, यांना रॅशनची गरज आहे, तुम्ही द्या. नाही ऐकले. निष्ठुर काळजाचे आहे, त्यांनी ऐकत नाही कुठल्याही पद्धतीनं. यांना ज्या शब्दामध्ये विनंती केली की बाबा ते लेकरं अनाथ झालेत, माझा भाऊ दुःखी आहे, यांना दुःख कोसळले खूप. कोविडच्या कारणामुळे त्यांची पत्नी गेली आहे. तुम्ही या अनाथ बाळाकडे तरी लक्ष द्या आणि तुम्ही त्यांना धान्याचा लाभ तुम्ही द्या, तुम्ही का देऊ शकत नाही याची विचारपूस करताना यांची एवढा माज आहे की आमच्या भैयाच्या समोर येऊन यांनी म्हणले की ते रॅशन चालू करण्यासाठी तुम्हाला 10,000 रुपये मोजावे लागतील. आम्ही सविस्तर त्यांना चौकशी केली. त्यांना विचारलं की कशासाठी पाहिजे तुम्हाला, तर त्यांनी म्हणले की आम्हाला अधिकाऱ्यांना द्यावे लागतात. आम्ही त्यांचं ऐकलं नाही. परत तहसील कार्यालय गाठलं. तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार मॅडम आणि तहसीलदार साहेबांसोबत चर्चा केली. त्यांना विनंती अर्ज सुद्धा दिला की असं प्रकरण झालंय, माझ्या भावाच्या नावानं कुठली क्षेत्र नाहीये, तो सध्या दुःखात आहे, त्याला नितांत गरज आहे धान्याची, त्याच्या पोटाला त्याच्या कुटुंबाला खायला. त्यांनी म्हणले ठीक आहे आणि त्यांना सांगू. मग हे निदर्शनास आम्ही शासनाच्या आणून दिलं की शासनाच्या नजर चुकीमुळे त्यांचं नाव हे शेतकरी यादीमध्ये गेलेलं आहे. आम्ही वारंवार ते निदर्शनास पण आणून दिलं. रॅशन दुकानदारांकडे पण विनंती केली पण त्यांचं इगो हर्ट झाला की त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला 10,000 रुपये पाहिजेत, आम्हाला अधिकाऱ्यांना द्यावे लागतात. त्याचा मी सविस्तर जाब विचारला त्यांना की कोणत्या अधिकारी म्हणतात तुम्हाला पैसे का मागतात किंवा ज्यांच्या नावानं क्षेत्र नाहीये, ज्यांच्या नावानं शेत जमीन नाहीये, ते शेतजमीन नसताना तुम्ही शेतकरी यादीमध्ये त्यांच्या कुटुंबाचं नाव घातलं, हे घालण्यासाठी तुम्हाला कोण पैसे दिले, किती दिले आणि का दिले, कोण मागते म्हणले त्यांनी पैसे, कोण म्हणजे अधिकारी लोक, अधिकारी म्हणजे तहसीलचे अधिकाऱ्यांना आम्हाला पैसे द्यावे लागतात. आणि हे म्हणजे जे काही त्या प्रणालीमध्ये आहेत, समजा तालुका पुरवठा अधिकारी असतील किंवा ते रॅशन दुकान ज्यांनी रॅशन
कार्ड ज्यांच्या मार्फत होतं या लोकांना त्यांना पैसे खायचे होते असं रॅशन दुकानदार आम्हाला सांगत होता. आम्ही तहसीलमध्ये गेल्यानंतर बाय प्रोसिजर त्यांना आम्ही लेटर दिलं बघा 2024 इथं लेटर पण रिसिव्ड पण आहे त्यांचं. 12 जानेवारी 2024 रोजी आम्ही त्यांना लेटर दिलं. त्याच्यावर साफ उल्लेख केला की केसरी रॅशन कार्ड असून व माझ्या नावाने शेत जमीन किंवा क्षेत्र ह्या जगामध्ये कुठंच नसून मला नितांत रॅशनची गरज आहे. माझी पत्नी कोविडमध्ये एक्सपायर झालेली आहे. माझ्या कुटुंबाला किंवा त्यांच्या लेकरा बाळांना नितांत गरज आहे रॅशनची किंवा विविध जी शासन योजना देत आहे किंवा ज्यांचं एक मातृत्व हरवलेलं आहे अशा बालकांसाठी काहीतरी मदत म्हणून सरकार द्यायला तयार आहे. पण या लोकांची म्हणजे हे नावामध्ये जसं हुकूमत आहे तशी हुकुमशाही चालू आहे आणि केवळ 10,000 रुपये लाच न दिल्याच्या कारणामुळे त्यांनी आमचं रॅशन म्हणजे PHH या योजनेमध्ये समाविष्ट केलेलं नाही. मग आम्ही सविस्तर इथं देऊन जानेवारी 2024 ला आम्ही विनंती अर्ज हे माननीय तहसीलदार साहेब रेणापूर तहसील कार्यालय इथं दिला. हे जानेवारीमध्ये अर्ज दिल्याला आम्ही फेब्रुवारीमध्ये त्याचं अपडेट घेतलं तेव्हा पण यांचं सविस्तर उत्तर ह्या अर्जावर बिलकुल आलेलं नव्हतं. पुरवठा अधिकारी जे आहेत आता सध्या श्रीमती लांडगे मॅडम प्रतीक्षा लांडगे मॅडम यांच्याबद्दल तुम्ही म्हणलं की ते म्हणजे त्यांना पैसे द्यावे लागतात किंवा काय असं हुकूमत पठाण तुम्हाला असं मेन्शन केलं तुम्ही अधीक्षक सरांना म्हणजे पोलीस अधीक्षक सरांना जो म्हणजे अर्ज दिलाय त्याच्यामध्ये की श्रीमती लांडगे मॅडम असतील किंवा तहसीलदार असतील हे सगळं माझेच अधिकारी आहेत मी पैसे देऊन माझ्या खिशातच आहेत आणि पैसे देऊन तर त्या संदर्भात काय तुम्हाला त्यांनी म्हणजे ते धमकावतात. ते त्यांना विचारपूस केल्यानंतर मग आम्ही हे अर्ज ज्यावेळेस दिला ना त्यावेळेस अर्ज गेल्याच्या नंतर राशन दुकानदाराचं म्हणजे तेच ना रॅशन दुकानदार म्हणतात की तू तहसीलपर्यंत जरी गेलास त्यांनी इथं माझ्या भैयाला तर बोललेच पण मला वैयक्तिक येऊन धमकावलं सुद्धा की तू राज्य पातळी नाही तू जिल्हा सोड राज्य किंवा केंद्रामध्ये जरी गेलास तर माझ्या शिक्क्याशिवाय माझ्या परमिशन शिवाय तुला रॅशन मिळू देणार नाही आणि मिळणारच नाही. शेवटी तुला माझ्याकडेच यावं लागेल आणि माझी डिमांड आहे तुला 10,000 रुपये मोजावे लागतील तरच तुझं रॅशन चालू होईल. म्हणजे मला एक म्हणायचं एवढी हुकुमशाही चालू आहे की अक्षरशः कुटुंबावर आभाळ कोसळलंय. लेकरांवर मातृत्व गेलंय. कोविडच्या संकटामुळे लेकरांची आई एक्सपायर झाली तरी पण यांना काही घेणं देणं नाही की त्यांना फक्त पैसा पाहिजे चालू करायला. ज्यावेळेस रॅशनचा चालू करण्याचा अर्ज ज्यावेळेस तहसीलमध्ये गेला त्यावेळेस स्ट्रॉंग डिमांड येऊ लागली त्यांची की आम्हाला पटकन द्या आम्ही गावातले 2-3 प्रोसेसमध्ये लायसन आहे त्याच्यासोबतच तुमचे कागदपत्र देऊ आम्ही तुमचं चालू करू असं त्यांचं म्हणणं आलं. मग मी यांचं न ऐकता माननीय तहसीलदार मॅडमला याचा जाब विचारल्याच्या नंतर त्यांना मी विचारलं की तुम्ही लेखी द्या मला किती पैसे मागताय किती पैसे लागतात या कामासाठी. त्यावेळेस ज्यावेळेस नायब तहसीलदार होते म्हणजे हे अर्ज देऊन 1 महिना झाल्याच्या नंतर ज्यावेळेस मी फेब्रुवारीमध्ये तहसीलमध्ये गेलो त्यावेळेस उगिले साहेब कोणतरी नायब तहसीलदार होते. त्यांना मी स्ट्रॉंगली डिमांड केली की हे असं प्रकरण आहे सर शासनाच्या नजर चुकीमुळे यांचं शेतकरी यादीमध्ये नाव गेलंय तर तुम्ही हे क्रॉस चेक करून जर मी कुठं दोषी आढळलो किंवा माझा भाऊ जर दोषी आढळला तर सविस्तर तुम्ही कारवाई करा. पण हे सत्य आहे हे सत्य कुणी टाळू शकत नाही कारण का आम्हाला कॉन्फिडन्स होता त्या गोष्टीचा की क्षेत्रच नसताना याचा का मिळू शकत नाही. फॅमिली तर विभक्त आहे. हे बंधू आमचे गावाकडे राहतात मजुरी करतात यांना धान्याचा लाभ आवश्यक होता. विविध शासन द्यायला तयार आहे पण अशा हरामखोर लोकांमुळे ते लाभ आम्हाला मिळत नव्हता किंवा त्या अनाथ लेकरांना मिळत नव्हता. त्या संदर्भात मग मी नंतर त्यांच्याकडे स्ट्रॉंग भूमिका घेतल्याच्या नंतर मला 1 महिन्यानंतर म्हणजे मे 2024 रोजी त्यांनी रॅशन कार्ड आमची म्हणजे यांच्या फॅमिलीचे सगळे डॉक्युमेंट्स घेऊन आधार कार्ड वगैरे घेऊन आम्हाला सांगण्यात आलं की तुमचं रॅशन प्रोसेसमध्ये आहे तुमचं PHH या योजनेमध्ये नाव पडेल आणि यांना धान्याचा लाभ मिळेल जे की यांचा हक्क आहे तो मिळणार आहे म्हणून आम्ही समाधानी होतो. मग हे अर्जाचं फॉलोअप घेण्यासाठी त्यांनी आम्हाला सांगितलं की 15 दिवस प्रोसिजर चालणार आहे. त्यावेळेस तहसीलमध्ये भागवत मुंडे नावाचे एक कोणतरी म्हणजे कॉन्ट्रॅक्टर बेसिसवर का परमनंट बेसिस माहिती नाही ते कर्मचारी होती. उगिले साहेबांनी आम्हाला त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स हँडओव्हर करायला सांगितले. आम्ही सर्व काही डॉक्युमेंट त्यांना हँडओव्हर करून आम्ही त्यांना विनंती केली की आमचं अर्ज तुम्ही प्रोसीड करून त्यांना धान्याचा लाभ मिळावा. 15 दिवसांनी यायला सांगितलं आम्हाला. आम्ही 15 दिवसानंतर विचारपूस करायला गेलो तर त्यावेळेस असं समजलं की ती भागवत मुंडे नावाची व्यक्ती तिथं नाही आणि आम्हाला उगिले साहेबांनी सांगितले की त्या व्यक्तीची ट्रान्सफर झाली किंवा तो इथं सध्या नाहीये तुम्ही डबल हे द्या. मग त्यावेळेस आम्ही नायब तहसीलदारांकडे रिक्वेस्ट केली की बाबा तुम्हाला आम्ही त्यावेळेसच रिसिव्ड मागितलं होतं तर तुम्ही म्हणलात की रिसिव्डची काही गरज नाही यांना रॅशन मिळणार आहे माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही निघा
जावा तुम्ही 15 दिवसानंतर तुमचं रॅशन मिळालं. त्या विश्वासानं आम्ही निघून गेलो. मग त्याच्यानंतर आम्ही 15 दिवसांनी गेल्यानंतर त्यांनी म्हणले की तुमचं काम प्रोसीड आहे. त्यांनी कॉम्प्युटरवर दाखवलं पण हे प्रोसीड काम आहे मे मध्ये. आणि ज्यावेळेस 11 मे दिवशी माझे बंधू गावाकडनं त्या अर्जाचं फॉलो घेण्यासाठी रेणापूरला येत असताना गाडीवर एक कुत्रं आडवं आलं म्हणून पडले, ऍक्सिडेंट झाला आणि त्यांच्या पायाला म्हणजे खालचं जे हाड आहे गुडघ्यापासून तर ते उभं चिरलं, जवळपास 10 सेंटीमीटर असं उभी चिर गेली. त्या संदर्भात आम्ही हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट केलं. डॉक्टरांनी सांगितलं की बाबा हे कॉस्मेटिक मध्ये येतं आणि याला राजीव गांधी जीवनदायी योजना किंवा महात्मा ज्योतिराव फुले ही योजना कॉस्मेटिकला लागू होत नाही. तुम्हाला अन्न सुरक्षा योजनेमध्ये यांचं नाव आहे का? मी त्यांना हक्काने सांगितलं की 100% आहे. तर त्यांनी आम्हाला म्हणले की हे गरीब आहे, मजुरी करते माणूस, याचं विनामूल्य आपण ऑपरेशन करू, तुम्ही तहसीलमध्ये जाऊन मला ते संबंधित डॉक्युमेंट्स फक्त आणून द्या. साहेब मी 12 मे 2024 रोजी तेव्हापासून जवळपास 5 दिवस एरझाऱ्या मारत होतो तहसील कार्यालयामध्ये. विनंती केली त्यांना की माझ्या भावाचा असा असा ऍक्सिडेंट होऊन त्यानं दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे. डॉक्टरांनी मला सविस्तर सांगितलं होतं की पडल्यामुळे मुका मार आहे आणि तिथं सूज आहे. सूज असताना आपण ऑपरेशन करू शकत नाही, यांना 5-6 दिवसानंतरच आपल्याला ऑपरेशन करावं लागेल. तोपर्यंत तुम्ही मला संबंधित डॉक्युमेंट्स आणून द्या. मी तहसीलमध्ये आल्याच्या नंतर तालुका पुरवठा अधिकारी, परत नायब तहसीलदार यांना भेटलो की असं असं प्रकरण झालंय, तुम्ही मला यांचं PHH म्हणजे अन्न सुरक्षा यादीमध्ये किंवा PHH योजनेमध्ये यांचं नाव समाविष्ट झालंय याचं एक पत्र काहीतरी द्या, जेणेकरून माझ्या भावाचा उपचार ज्यांची घ्यायची कॅपॅसिटी नाहीये यांनी ते ऑपरेशन करू शकतील. यांना ते पेलणारं पण नाहीये, कारण का यांचं एक जीवनसाथी सोडून गेलेला आहे. शेवटी लेकरांसाठी यांना जगायचंय, यांना उभं राहायचंय. तर हा माणूस एकदम पायानं निकामी झाला होता. मला यांना उभा करायचं होतं, पण आर्थिक कंडिशन वाईट असून ते मला शक्य नव्हतं ऑपरेशन. खूप विनवणी केली त्यांना सर, कोणी ऐकलं नाही. मला टोलवाटोलीची उत्तरं दिले आणि त्यावेळेस माझी आणि माझ्या कुटुंबाची मानसिकता पण नव्हती की लेखी अर्ज द्यावा, रिसिव्ड घ्यावा, कारण का हे एकदम ऑपरेशनच्या कंडिशनला पेशंट होता. इकडे लक्ष द्यायचं का यांचं फॉलोअप घ्यायचं. मी खूप घाबरलेल्या मनस्थितीमध्ये होते की नेमकं झालंय काय किंवा हे आयुष्यामध्ये त्याच्या पायावर उभा राहील का नाही हे मला गॅरंटी नव्हती. बिल माफ वगैरे झालं का नाही? नाही आलं. यांनी मला कुठला सुद्धा कागद दिलेला नाही. यांनी मला बिलकुल 1% सुद्धा सहकार्य केलेलं नाही. पूर्ण सांगितलं यांना तरी पण नाही. उद्या या, परवा या, तेरवा या असं सविस्तर सांगितले, त्यांनी काही झालं नाही यांच्याच्यानं. शेवटीला डॉक्टर साहेबाकडनं आम्हाला सांगण्यात आलं की आपण आता थांबू शकत नाही, आता ऑपरेशन यांचं करावं लागेल. तर 22 मे 2024 रोजी आम्ही यांना दवाखान्यामध्ये ऍडमिट करून यांचे पैसे भरून आम्ही ऑपरेशन केलं. अक्षरशः सर हे कंडिशन एवढी आर्थिक वाईट होती की यांनी व्याजाने पैसे काढून ते बिल हॉस्पिटलचं भरलं, पण यांना कधी क्यू आली नाही किंवा चला एखाद्या पडलाय मदत याला करावं, असं काही यांच्या निष्ठूर काळजाचे आहेत. यांना काही सुद्धा मनावर यांनी घेतलं नाही. शेवटी मग ते झाल्याच्या नंतर ऑपरेशन करून डॉक्टरांनी सांगितलं की यांना 6 महिने चालता येणार नाही. 3 महिन्याच्या नंतर हळूहळू स्टिकवर, वॉकरवर असं करून 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 यांनी 6 महिन्यात हळूहळू चालू शकतील, पण पूर्णपणे यांचं रिकव्हर होणार नाही. पायामध्ये रॉड आहे यांच्या, क्लिप टाकून स्क्रू वगैरे मारून ऑपरेशन केलेलं आहे यांचं. एवढं दुःख पुढा म्हणजे नेमकं म्हणजे अधिकारी कर्मचारी जे असतील, तहसीलदार असतील किंवा म्हणजे पुरवठा अधिकारी असतील किंवा म्हणजे दुकानदार असेल, यांनी काय म्हणजे नेमकं यांना मग ही घटनाक्रम माहिती होता. त्यांना मी निदर्शनास आणून दिलं की तुमच्या सहकार्य नसल्यामुळे शेवटी व्याजानं पैसे काढून माझ्या भावानं ऑपरेशन केलं, आम्ही केलं, सविस्तर केलं, पण आता तरी तुम्ही आम्हाला धान्य चालू करा. मग त्यांनी आम्हाला प्रूफ दिलं बघा, जवळपास जुलै 2024 रोजी की तुमचं रॅशन ह्या महिन्यामध्ये तुमच्या कुटुंबाचे टोटल 5 व्यक्ती आहेत, तुम्हाला महिन्याला 10 किलो तांदूळ आणि 15 किलो गहू, 10 किलो गहू आणि 15 किलो तांदूळ असं धान्य तुम्हाला लॉट झालेलं आहे. तुम्ही संबंधित रॅशन दुकानदाराकडे जावा आणि तुम्ही घ्या. आम्ही गेलो असता त्यांना सांगितलं तुम्हाला, हे तालुका पुरवठा अधिकारी श्रीमती प्रतीक्षा लांडगे मॅडम यांनी. मग त्यांना आम्ही विनंती केली की बाबा असं असं झालेलं आहे, आम्हाला रॅशन अलॉट झालेलं आहे, तुम्ही थंब व्हेरिफिकेशन घेऊन आमचा हक्काचं आलेलं धान्य द्या. पण त्यांनी भावाला अशा पद्धतीने म्हणले की तू माझ्याकडे रॅशन चालू करायला आलतास का, तुझं कोणत्या योजनेमध्ये कोण नाव चेंज केलं, तुझा काय संबंध आहे इथं यायचा. ते हुकमत पठाण आणि त्यांचे ते मिसेस रॅशन दुकानदार यांना धुडकावून लावलं तिथून. अक्षरशः रॅशन मी देत नाही, तुझं रॅशन पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगून सुद्धा दिलं नाही. मग सर जवळपास मी ऑगस्ट
सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये 3 वेळेस गेल्याच्या नंतर तिथून सांगण्यात आलं की तू अंगठा कर आणि तुझं 6 महिन्याच्या नंतर रॅशन मिळेल. मग आम्ही संबंधित जाब मागण्यासाठी तालुका पुरवठा अधिकारी श्रीमती लांडगे मॅडम यांच्याकडे गेलो 2 जण आणि त्यांना जाब विचारला की हे कुठली पद्धत आहे. त्यांनी आम्हाला तोंडी उडवाडीची उत्तरे दिली की हो त्यांचं म्हणणं बरोबर आहे, तुम्हाला 6 महिने लागतील रॅशन चालू व्हायला, तुम्ही अंगठे करत राहा 6 महिन्यानं तुम्हाला मिळेल. मग त्यांना आम्ही म्हणलं की हेच तुम्ही आम्हाला लेखी स्वरूपामध्ये द्या. त्यावेळेस त्यांनी द्यायला मनाई केली, टाळाटाळ केली. म्हणून त्या निमित्तानं मी तीन ऑक्टोबर 2024 रोजी मौजे सिंदगाव येथील स्वस्त धान्य दुकान अन्न पुरवठा अधिकारी श्रीमती लांडगे मॅडम शिधापत्रिका चालू असताना शिधा वितरणास मेसेज मिळाला असताना सुद्धा वितरण करत नसल्याबाबत तक्रारी अर्ज तहसील रेणापूर येथे 3 ऑक्टोबर 2024 रोजी दिला आणि त्यांना जाब विचारला. सर हा अर्ज दुपारी 2 वाजता दिला असता संबंधित दुकानदाराचा यांना फोन आला 5 वाजता की तू तहसीलकडे जायची गरज नव्हती, तुला रॅशनच पाहिजे का? यांनी म्हणले हो. तर त्यांचं म्हणणं आलं की किती पाहिजे? यांनी म्हणले माझ्या जे शासनानं हक्कानं जेवढं आलेलं आहे तेवढंच मला पाहिजे, मला 1 ग्राम सुद्धा जास्त नको आहे. तर त्यांचा फोनवर असं संभाषण झालं की तुला रॅशनच पाहिजे ना, तर तू 5 वाजता तुझ्या पायाला लागलेला आहे, तू चालू शकत नाहीस, तर माझ्या मुलाला मशीन घेऊन तुझ्या घरी पाठवतो, अंगठा फक्त थंब व्हेरिफिकेशन दे आणि माझं माणूस इथं रॅशन भरायले ते पोट्यामध्ये तुझं जेवढं किलो आहे तेवढं भरून तुझ्या घरी मी पाठवून देतो, कारण का तुला लागलेला आहे, तुझी मला क्यू येईल, तुझ्यावर संकट आहे, तर मी तुला मदत करायला तयार आहे. असं आश्वासन देऊन त्या संबंधित भैयांनी अंगठा केला, कारण काही त्यावेळेस चालू शकत नव्हते. हे फक्त तुमच्या तक्रारीच्या निमित्ताने निरसन करण्यासाठी हे ऑनलाईन सुद्धा दिसून येतं की 3 ऑक्टोबर 2024 3 ऑक्टोबर 2024 रोजी संध्याकाळी 5:30च्या दरम्यान यांचं थंब व्हेरिफिकेशन घेण्यात आलं. त्यावेळेसचं रॅशन आजपर्यंत आम्हाला मिळालेलं नाही, आजपर्यंत नाही दिलेलं. मग त्यानंतर हे ऑक्टोबर झाला का, नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये आम्ही अंगठा लावला नाही, कारण का आमचं भांडण होतं. मॅडमला म्हणणं होतं श्रीमती लांडगे मॅडमला की मॅडम आम्ही 2 महिने म्हणजे ऑक्टोबर मध्ये तुम्ही सांगण्यावरून अंगठा लावला, पण यांनी आणि धान्य दिलं नाही. मग त्यांनी फोन करून सुद्धा विचारलं त्यांना की तुम्ही अंगठा लावलाय आणि श्रीराम जयराम पवार यांनी अंगठा लावला, मग त्याला तू धान्य का दिला नाहीस? देतो मॅडम, त्यावेळेस खराब होतं, खालचं पडलेलं होतं, खराब असल्यामुळे मी दिलं नाही, पुढच्या महिन्यात येणारच आहे की त्यांना अंगठा लावायला चाललं नाही, असं उडवडीचे उत्तर दिले. मग त्या संबंधित दुकानदाराला आम्ही जाऊन विचारलं की त्यांचं असं म्हणणं आलं परत आम्हाला की नसतंय तसं, तुम्ही अर्ज केला म्हणून आम्ही ते मॅडमनी घ्यायला सांगितला होता अंगठा, आम्ही घेतला, तर आता तुम्हाला 3-4 महिने रॅशन मिळू शकत नाही. म्हणजे स्वस्त धान्य दुकानदार जे आहेत त्यांनी स्पष्ट असं सांगितलं की तुम्ही अर्ज दिला किंवा म्हणजे तुम्ही एकंदरीत यामध्ये काय झालं, कायदेशीर भाषा बोलताय म्हणून कायदेशीर भाषा बोलताय म्हणून त्यांनी काय केलं, आमचा अर्ज गेल्यानंतर त्यांनी थंब व्हेरिफिकेशन घेतलं. थंब व्हेरिफिकेशनचा मिनिंग असा आहे की तुम्ही राशन उचललं, बरोबर, पण ऍक्च्युअली त्यांनी दिलेलंच नाही. मग हा लढा होता की तुम्ही रॅशन देऊन आम्हाला हे करताय, मग हे आमचं 2-3 महिन्याचं रॅशन मिळालेलं गेलं कुठं? तालुका पुरवठा अधिकाऱ्यांना विचारलं की एवढं रॅशन आमचं गेलं कुठं, त्याचा लेखाजोखा दाखवा तुम्ही आम्हाला. त्यांनी उडवडीची उत्तरे दिले. म्हणून आम्ही 13 नोव्हेंबर 2024 रोजी माहितीचा अधिकाराचा नियमानुसार आम्ही त्या संबंधित 2 दुकानाची 5 वर्षाची संग्रह वही, विक्री वही, भेट वही आणि तक्रार वही या सर्वांची 5 वर्षाची यादी किंवा जी आहे स्टॉक ती आम्हाला माहिती देण्यावर म्हणून विनंती अर्ज माननीय जनमाहिती अधिकारी रेणापूर यांच्याकडे दाखल केला. पुरवठा निरीक्षण पुरवठा अधिकाऱ्यांकडे. आता इथं रेणापूरला पुरवठा अधिकारी आणि जनमाहिती अधिकारी प्रतीक्षा लांडगे मॅडमच होत्या. साधा अर्ज काय दिलाय ह्याची सुद्धा जाणीव त्यांना नव्हती. त्यांनी आम्हाला दाखवून दिलं तुम्ही माहितीचा अधिकार काय दिलाय. आम्ही याच्यावर स्पष्ट केलं होतं की मुद्देसूद आम्हाला माहिती पाहिजे. त्यांनी अर्ज सुद्धा त्यांच्या लक्षात नाही किंवा वाचलेला नाही त्यांनी, असं आम्हाला निदर्शनास आलं. सर, माहितीचा अधिकाऱ्याखाली मी थोडासा अभ्यास करून मला असं कळालं की ज्यावेळेस माहितीचा अधिकार दिला त्यावेळेस 30 दिवसाच्या वियत मुदतीमध्ये संबंधित जनमाहिती अधिकारी यांनी अर्जदारास माहिती पुरवणं बंधनकारक आहे. पण 1% सुद्धा त्या पदाचा गांभीर्य नसून किंवा त्याच्यामध्ये काय त्यांचे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी आहेत याचं 1% सुद्धा त्यांनी पालन करत नाहीत. आणि शासनानं त्यांना नियुक्त केलंय की जनमाहिती अधिकारी.
त्यांनी मला सर जवळपास हे माहिती अधिकार 13 नोव्हेंबर रोजी मी दाखल केला असून त्यांनी मला तब्बल 45 दिवस कसलंही उत्तर दिलेलं नाही. त्याच्याबद्दल कसलीच माहिती दिली नाही. आणि त्यानंतर मग मी फर्स्ट अपीलचा अधिकार जो माहितीच्या अधिकाराखाली प्रथम अपील दाखल करतात किंवा विहित मुदतीमध्ये 30 दिवसाच्या मध्ये मला माहिती मिळाली नाही तर तब्बल 45 दिवस ओलांडून गेल्याच्या नंतर मी 9 जानेवारी 2025 रोजी भैयांनी प्रथम अपील दाखल केली की बाबा सविस्तर मी माहितीचा अधिकार देऊन 45 दिवस ओलांडले तरी तुमचं कुठलंच उत्तर नाही म्हणून त्याचा जाब विचारला तहसीलदार मॅडमकडे अपील केलं. प्रथम अपील अधिकारी आणि माननीय तहसीलदार मॅडम मंजुषा भगत मॅडमकडे तर त्यांनी ते अर्ज घेताना सुद्धा टाळाटाळ केली होती. कारण का त्यावेळेस जवळपास 9 जानेवारी रोजी मॅडम नसून त्याचा भार जो आहे तहसीलदार यांचा भाग स्वामी सर म्हणून नाईक तहसीलदार होते यांच्याकडे होता. त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी मला स्पष्ट शब्दानं म्हणले की तुमची माहिती तयार आहे तुम्ही घ्या. मग त्यावेळेस मी माहिती घ्यायला गेल्यानंतर त्यांनी आम्हाला लेखी असं दिलं की या वेबसाईटवर APEDS काहीतरी एक वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुम्हाला सगळी माहिती असेल. मग मी तालुका पुरवठा अधिकाऱ्यांना प्रश्न केला की ठीक आहे म्हणलं वेबसाईटवर माहिती आहे असं तुम्ही लेखी दिलंय ना मला सांगा म्हणलं हे जे तपासणी पुस्तक आहे कुठल्या वेबसाईटवर आहे मला एक पेज दाखवा. तपासणी पुस्तक गावामधील म्हणजे जे राशनाचा स्टॉक रजिस्टर असेल किंवा तक्रार वही असेल 2 दुकानाची किंवा त्यांच्याकडे आलेल्या जे म्हणजे काय व्हिजिटिंग ऑफिसर असतील इन्स्पेक्शन करणारे तपासणी अधिकारी असतील त्यांनी काय तपासणी केला त्याचा अहवाल त्यांच्या रजिस्टरमध्ये नोंद होतो याची माहिती मागवली होती. ती कुठल्या वेबसाईटवर आहे आम्हाला दाखवा असं सांगितल्याच्या नंतर त्यांना कळालं की ही माहिती आम्ही वेबसाईटवर देऊ शकत नाही. म्हणलं तुम्ही खोटं उत्तर आम्हाला का देता म्हणून ते मी ऍक्सेप्ट केलं नाही आणि प्रथम अपील 9 जानेवारी 2025 ला तहसीलदारांकडे आम्ही अपील करून टाकलं. या प्रकरणावर सर त्यांनी 30 जानेवारी 2025 रोजी सुनावणी ठेवली मॅडमनी आणि त्या सुनावणीला आम्हाला बोलवण्यात आलं. त्या सुनावणीमध्ये आम्हाला सांगण्यात आलं की बाबा 30 दिवसाच्या विहित मुदतीमध्ये तुम्हाला माहिती देणं हे जनमाहिती अधिकारी यांचं कर्तव्य असून ते माहिती पुरवू शकले नाहीत. मी येत्या 30 दिवसामध्ये पुरवठा विभागाला सक्त ताकीद देत आहे की येत्या 30 दिवसामध्ये अर्जदारास सविस्तर व रीतसर व मुद्देसूद माहिती विनामूल्य प्रोव्हाइड केली जावी अशी त्यांनी विनंती केली. आमच्याकडून रिसिव्ड घेतलं आणि त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही विनामूल्य माहिती द्या. सर एखादं प्रथम अपील अधिकारी सुद्धा त्यांना आदेश देतो तहसीलदार किंवा येत्या 30 दिवसामध्ये तुम्हाला माहिती द्यायलाच पाहिजे तरी 1% सुद्धा त्याची भनक नसताना आज 5 महिने ओलांडले तरीही त्यांचं कुठलंच उत्तर नाही. आमच्या समोर सर त्यांनी हे बघा मी 21/4/2025 रोजी माननीय तहसीलदार मॅडमला लेटर लिहिलं परत माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये माहिती अधिकाराचा विहित अर्ज देऊन सुद्धा 5 महिने पासून ओलांडले असताना माहिती पुरवली नसल्याबाबत हा अर्ज दिनांक 12 एप्रिल रोजी 2025 रोजी तहसीलदार मॅडमला दिला. म्हणजे याचं गांभीर्य लक्षात घ्या तुम्ही म्हणजे जवळपास 5 महिने सांगून सुद्धा पुरवठा अधिकारी निरीक्षण अधिकारीचे माहिती अधिकारी त्यांनी कुठल्या आदेशाचं पालन करत नाहीत हे ह्याच्याहून सिद्ध होतं कारण का हे प्रूफ आहे. मग त्यानंतर ज्यावेळेस मी अर्ज दिला त्याच्यानंतर मी जवळपास 20-25 दिवस वाट बघितली. म्हणजे जवळपास आदेश देऊन पण 1.5 महिना ओलांडला. त्याच्यानंतर मी म्हणलं यांचा उपयोग नाही म्हणून मी माननीय राज्य माहिती आयोग छत्रपती संभाजीनगर खंडपीठ येथे द्वितीय अपील दाखल केले. सेकंड अपील त्यावेळेस त्यांना कळालं की द्वितीय अपील झाली आहे तर ही रेणापूर तालुक्याची बाब आहे की राज्य माहिती आयोगाकडे आपलं सेकंड अपील जातंय आणि आपण माहिती देत नाही याची भनक त्यांना लागल्यानंतर मला सर जवळपास 15 ते 20 दिवसापूर्वी तहसील मधून फोन आला. यांना बोलवलं की तुमची माहिती रेडी झाली तुम्ही घेऊन जावा. ज्यावेळेस यांनी तिथे गेले त्यावेळेस त्यांनी खोटी FIR कॉपी FIR म्हणजे याला FIR म्हणता येणार नाही गहाळ झाल्याचं लेटर त्यांनी आम्हाला दिलं की बाबा संबंधित जे तुम्ही 5 वर्षाचं रेकॉर्ड मागितलंय हे मी
सिंदगाव इथून तहसील कुठं दिलंय म्हणजे हे पोलीस स्टेशन रेणापूर इथे हे अर्ज दिलाय. आता हा तुम्ही माहिती मागविल्यानंतर जी त्यांच्याकडे जी उपलब्ध माहिती दस्तावेज पाहिजे तो काय झालाय? गहाळ झालाय. वा, म्हणजे तुम्ही मागितल्याच्या नंतर मी 5 महिन्याच्या नंतर त्यांचं गहाळ होते. आणि टोटल म्हणजे दोन्ही दुकानचं दप्तर गहाळ कसं कसं झालं म्हणलं ते? याच्यामध्ये नमूद केले की सिंदगाव येथून मी रेणापूर तहसीलकडे माझं रेकॉर्ड मागवलं असताना कोण दिली आहे? हुकमत पठाण यांनी दिलेले आहे. हुकमत पठाण संबंधित दोन्ही दुकानं ती स्वतः चालवतात का? म्हणजे आता सेपरेट दुकान आहेत म्हणजे दोन वेगवेगळे ओनर म्हणण्यापेक्षा जे डॉक्युमेंटली 2 दुकानं विभक्त आहेत. ऍक्च्युअली ते एकाच ठिकाणी व्यवसाय होतो, व्यवहार होतो, एकाच ठिकाणाहून वाटप होतं आणि एकच दरवाजा आहे त्या दुकानाला. वितरक एकच नाही कागदोपत्री म्हणा किंवा म्हणजे कागदोपत्री दोन मला याच्यातून काय म्हणायचं की त्यांनी सिंदगाव मधून येत असताना रास्तभाव दुकानदाराचे तुम्ही डॉक्युमेंट मागितले किंवा दस्तावेज मागितले किंवा माहिती मागितली, ती प्रवासात घाळ झाली. मग 2 दुकानाचे हे एकटेच घेऊन येत होते का? असं त्यांचं म्हणणं. असं म्हणजे थोडंसं होऊ शकतं. म्हणजे आता म्हणजे सर ऍक्च्युअली हे चुकीचं आहे, हे खोटं आहे. कारण 2 दुकान आहेत ना, सेपरेट त्याचे वितरक आहेत, सेपरेट त्याचे म्हणजे हे साईबाबा मजूर संस्था आहे आणि आशाबी महिला मंडळ यांचे 2 दुकानदार आहेत. बरोबर आहे का? 2 दुकानदार म्हणजे एकाने तक्रार दिली आणि एकाकडेच हे रेकॉर्ड राहतंय. म्हणजे कशा पद्धतीने ही हुकूमत चालू आहे का? असाच प्रकारे या ठिकाणी तर म्हणजे काय म्हणतात शाब्दिक भाषेमध्ये जे नाव आहे हुकमत, ते हुकमत यांची हुकमत चालू आहे गरिबांवर अन्याय करायचा. सर या दरम्यान आता मी सांगतो की हे प्रकरण झाल्याच्या नंतर तालुका पुरवठा अधिकारी यांच्याकडे आम्ही वारंवार जात होतो की सिंदगाव येथे अगोदर अंगठा घेतला जातो आणि सांगितलं जातंय की 5-6 दिवसाला रॅशन या, 10 दिवसाला या. हा विश्वास त्या तालुका पुरवठा अधिकारी यांना बिलकुल बसत नव्हता. ऍक्च्युअली सर गावामधले जवळपास 30-40 जणांनी नोव्हेंबर 2024 रोजी सगळ्यांनी सह्या करून 3 महिने आमचे अंगठे घेऊन आमचं रॅशन दिलेलं नाही हे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याकडे ते तक्रार दिली होती. विनंती अर्ज सुद्धा केला होता की हे असं होऊ नये, आम्हाला हक्काचं जेवढं रॅशन शासनाकडनं येतं अंगठा लावल्याबरोबर किंवा थंब व्हेरिफिकेशन जसं म्हणतो ना आपण, ते लावल्याच्या बरोबर आम्हाला मिळायला पाहिजे, हे आमचा हक्क आहे, याची अंमलबजावणी तुम्ही करण्यात यावी. कारण हा प्रकार असा होत नाही. इथं अगोदर अंगठा घेतला जातो, रॅशन नंतर दिलं जातं. याला आळा बसावा म्हणून गावातल्या जवळपास 30-40 जणांनी त्याचा विनंती अर्ज डायरेक्ट डीएसओ म्हणतात, डिस्ट्रिक्ट सप्लायर ऑफिसर, जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे केला असून त्याची बातमी प्रसार माध्यमात सुद्धा झळकलेली होती. याच्यावर आणखीन काही झालेलं नाही. जशाला तसं प्रकरण आणखीन सुद्धा चालू आहे सर. वारंवार अन्याय होतोय. तर हे अन्याय होताना जवळपास मी तुम्हाला दिनांक सांगू इच्छितो की मंगळवारच्या अगोदर 26 मे दिवशी गावामध्ये दवंडी देण्यात आली की तहसील कार्यालयाचे अधिकारी आले तर आणि ज्यांना ज्यांना अन्न मिळतंय त्यांनी येऊन अंगठा लावून घेऊन यावे हो, अशी दवंडी देण्यात आली. त्यांचा मुलगा जो आहे तो गावामध्ये फिरत होता, त्यानं सांगत होता की रॅशनला लोक आलेत, अधिकारी लोक आलेत, त्यांनी आलेत, तुम्ही अंगठे करा. मग भैयाला पण आमच्या बोलवण्यात आलं तिथं की चला रॅशनला, यांनी स्वतः बोलवलं की रॅशन दुकानाकडे या आणि तिथं तहसीलचे अधिकारी आलेत आणि तुम्ही अंगठा करून जावा, म्हणजे रॅशन घ्या. आणि ज्यावेळेस बंधू आमचे तिथे गेले त्यावेळेस ह्यांना पक्का माहिती ना हे प्रकार काय होते, कारण का ह्यांनी प्रत्येक महिन्याला बघतच आलेले आहेत ना, ह्यांना पाठ आहे सगळं हे काय झालेलं आहे. मग ह्यांनी थोडस हुशारपणा केला की मोबाईल खिशामध्ये ठेवून त्याची सविस्तर रेकॉर्डिंग करून घेतली की गावातली लाईन लागली आहे, लोक येत आहेत, अंगठा करतायत. स्वतः त्याच्यामध्ये तिथं दुकानदार दिसून येतोय त्या व्हिडिओमध्ये की तो सांगतोय तुझा अंगठा झाला, वितरण बिलकुल नाहीये, फक्त अंगठा लावायची लाईन लागली आहे. अंगठा लावला जातो आणि त्याला सांगितलं जातं तुझा अंगठा लावला का, ओके ना, तुझा 5-6 दिवसानंतर रॅशन. या व्हिडिओमध्ये त्याची वर्डिंग सुद्धा आहे, नाम फलक सुद्धा आहे, दुकानाचं लोकेशन सुद्धा तिथं त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. स्वतः दुकानदार, त्याची पत्नी त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहेत. हा व्हिडिओ रेकॉर्डिंग केला आणि भैयाने त्यांना तिथंच विचारलं
व्हिडिओ चालू असताना की काका हा प्रकार काय चालू आहे, तर त्यांनी सरळ सांगितले की हा प्रकार चालू आहे बेटा, तू अंगठा करून जा आज आणि 5-6 दिवसानंतर तुला रेशन देऊ. हे वर्डिंग सविस्तर त्या रेकॉर्डिंग मध्ये आहे. आता व्हिडिओ मी तुम्हाला अपलोडला देणारच आहे. येस. बोलू फिरूशी कसं चालू आहे काय किसने देते हो? किसका नंबर महिना आधार नंबर सांग OTP बनवाय द्यायला बरोबर आहे. आले बघ सांग हा, गई गई गई. कस काय बोलून घेतलं सांग बरं ह्याच्यावर गेलंय सांग हॅलो मोठ्याला बारीच केलं कट केलं म्हणजे त्या आधी काय जो नोकरी सांग डबल पद्धत फोन करताच नाही करतो आता कधी चालू करायचं गुरुवारी नाही करायचं मीच म्हणलं विचारावं अरे येनूरला गेले रेणापुरा पण आला होता घेतो करतो की काय त्यामध्ये वर्डिंग आहे. त्यावेळेस यांनी अंगठा नाही केला, थंब व्हेरिफिकेशन यांनी नाही दिलं, त्यांनी परत आले आणि तो सविस्तर व्हिडिओ दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी जवळपास किती तारीख होती त्या दिवशी 27 तारखे दिवशी श्रीमती प्रतीक्षा लांडगे मॅडम यांच्या ऑफिसमध्ये जाऊन आम्ही बसलो. त्यांना सविस्तर सांगितलं, व्हिडिओ नाही दाखवला, फक्त सांगितलं त्यांना की मॅडम काल गावामध्ये कोण अधिकारी आले होते तहसीलचे की ज्यांच्याकडून ते अंगठे घेऊ लागले आणि रॅशन 5 दिवसांमध्ये कोण. मला असं शंका आहे म्हणले की बहुतेक तालुका पुरवठा अधिकारी चेंज झाले का काय, तुम्ही सोडून गेलात की काय आणि दुसरा अधिकारी आला का काय, अशी मला शंका होती. मी त्यांच्यापाशी विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की मीच अधिकारी आहे आणि त्यांनी सविस्तर मला सांगितलं की माझ्या तालुक्यामध्ये जे तुम्ही जे तक्रार घेऊन आलाय किंवा तुम्ही जे सांगताय हे 100 नाही 101% चुकीचं आहे. मी सक्षम अधिकारी आहे. हा प्रकार माझ्या रेणापूर तालुक्यामध्ये मी होतच नाही, होऊच देणार नाही, झालाही नाही, होतही नाही आणि होऊही देणार नाही. मी म्हणलं मॅडम तुमच्याकडे खूप आम्ही प्रेमळ विनंतीपूर्वक अर्ज करायला आलतो, नेहमी तुम्हाला वारंवार तोंडी पण सांगितलंय, तुमचा विश्वास बसत नाही. मॅडमचं म्हणणं आलं विश्वास बसवायचा काय प्रश्न आहे, हे प्रकारच होत नाही, तुम्ही चुकीची कंप्लेंट घेऊन येताय इथं, तुम्ही काहीही सांगताय, तुमचा खोटं नाटक इथं जमणार नाही, तुम्ही जावा रॅशन तुम्ही घ्या दुकानातून. त्यावेळेस मॅडमला विनंती केली तुमचे कान थोडेसे उघडे करा आणि आवाज ऐकू येतो का, त्या व्हिडिओ तुमच्या डोळ्याला दिसतो का, थोडा व्यवस्थित व्हिडिओ बघा म्हणून त्यांना विनंती केली. त्यावेळेस मॅडमनी ते व्हिडिओ बघताच मॅडमचं डोकं एकदम भडकलं. अच्छा, की ती निदर्शनास आलं की मी ज्या विश्वासानं काम करते ते विश्वासाला तडा ह्या दुकानदारानं घालवलेला आहे. अक्षरशः लाईन लागून जर अंगठा करते आणि स्वतः तोंडानं सांगतो की 5-10 दिवसानंतर रॅशन घ्यायला या. ही जी
म्हणजे हुकूमत चालू केली आहे याचं जिवंत उदाहरण त्यांनी बघितलं. त्यावेळेस विश्वास बसला. त्या क्षणी त्यांनी त्याला फोन लावला की तू आताच्या आता ये इथं तहसीलमध्ये. त्यावेळेस तो अर्ध्या तासानंतर, मी तिथं बसूनच होतो, मला जाब विचारायचा होता की का झालं, तुम्ही आताच्या आता उठा, तुम्ही आता उठा, त्याच्या दुकानामध्ये त्याचं इन्स्पेक्शन करा, त्याच्यात किती स्टॉक सध्या हयात आहे, त्याने किती डिस्ट्रीब्यूट केलाय, तिथं स्टॉक किती आहे, किती थंब व्हेरिफिकेशन घेतले, त्याच्या घरामध्ये किंवा दुकानामध्ये किती माल आहे याची तपासणी तुम्ही आता केली पाहिजे अशी वारंवार विनंती केली. अजिबात शब्दाकडे लक्ष नव्हतं साहेब. बसून होते निवांत, काही बोलले नाही. तर त्या दुकानदाराला संबंधित तहसीलमध्ये बोलून घेण्यात आलं. त्याला विचारलं, आल्या आल्या तर भडकला, यांना कशाला बोलवला तुम्ही, यांचा काय संबंध आहे, हे ऑफिसमध्ये कसं काय बसलेत, यांना हाताला बाहेर, माझ्या विरोधात कंप्लेंट घेऊन येतात, काही पण म्हणतात, काही पण करतात, माहितीचा अधिकार देतात, त्यांचा संबंध नाही काढा. मॅडमनी त्याला स्पष्ट सांगितलं की बाबा यांचं असं म्हणणं आहे की तू अंगठे करून घेतोस आणि रॅशन देत नाहीस. मॅडम म्हणला मी कट्टर आहे, तसलं बेमानीचं काम माझ्या जिंदगीमध्ये केलेलं नाही, मी ते करतच नाही, तसली अवलादच नाही मी. त्याला जातीय सुद्धा, मला आता उच्चार शक्य नाही ती घेणं, जातीय सुद्धा त्याने तिथं वर्णन केलं की मी असा आहे, मी तसा आहे, मी हे करूच शकणार. मॅडमला म्हणलं तुम्ही थोडंसं शांत राहा, त्यांचं बघा म्हणलं किती प्रांजळ भूमिकेनं त्यांनी बोलतायत, किती प्रांजळ भूमिका दाखवतायत, तुमचा विश्वास किती त्यांच्यावर आहे, तुमचा विश्वास त्यांच्यावर किती आहे, ह्यांचा तुमच्यावर किती आहे बघा. अजून एवढी कडक भूमिकेमध्ये बोलला की मी असं करतच नाही. सर्वसामान्यांना वाटावं की असा माणूस बोलायला लागला की ह्याच्या जिंदगीमध्ये कधी यानं गैरकाम केलेलं नाही. त्यावेळेस मॅडमनी म्हणले झालं का तुझं बोलणं, बस म्हणले आता ही व्हिडिओ बघ. त्यावेळेस त्यानं उभारला असतानाच व्हिडिओ बघितला आणि डोक्याला हात लावून खाली बसला, डायरेक्ट हात जोडले. मॅडम काल गडबडीत होतो, माझ्याकडून चूक झाली आहे, ही व्हिडिओ माझाच आहे. म्हणलं मॅडम ते अधिकारी कोण आहेत म्हणले. तर मॅडमनी स्वतः मला म्हणले की ते रेणापूर मधलेच ते 2 व्यक्ती असून जे की डम्मी पाठवले होते तिथं, म्हणजे ह्यांनीच पुन्हा पाठवले होते, ह्यांनीच तालुका निरीक्षण अधिकारी म्हणजे अधिकारी म्हणजे रॅशन दुकानदारांनी स्वतः भाड्यानं आणलेले ते लट्टू होते, ते नावाला अधिकारी होते, स्पेशल 26 सारखे. हा ते असं त्यांनी जुगाड केलं होतं की तहसीलचे अधिकारी आहेत म्हणून. त्या व्हिडिओवर आम्ही आता रिक्वेस्ट करणार की व्हिडिओची चौकशी करण्यात यावी. त्या व्हिडिओमध्ये जे संबंधित अंगठे घेणारे माणसं आहेत त्यांच्यावर कारवाई करू. ते कोण व्यक्ती आहेत, कसं काय आले होते, त्यांनी कसं काय अंगठे घेतले. अहो साधं त्या फोनवर दिसतंय त्या व्हिडिओमध्ये सरळ सरळ, हा तुझा ओटीपी किती आहे सांग बाळा, सांग ओटीपी, हा चल ओटीपी टाक रे, त्याला सांगतोय तो दुकानदार स्वतः सांगतोय टाक ओटीपी, टाकला ओटीपी झालं ओके, हा 5-10 दिवसानं ये. फोनवर बोलायला सुद्धा संभाषण आहे त्या व्हिडिओमध्ये. म्हणजे गावातल्या काही लोकांकडून त्यानं ओटीपी मागून घेतो, काही लोकांचे गोरगरिबांचे अंगठे घेतो, त्यांना धान्य बिलकुल देत नाही. हे जिवंत उदाहरण आम्ही त्यांना दाखवलं. हे दाखवलं सर आम्ही बुधवारी दाखवल्याच्या नंतर आम्ही त्यांना डिमांड केली की बाबा त्यांनी आम्हाला म्हणले किंवा झाले माझ्याकडून चूक, आता चुकीचे काहीतरी आम्हाला शिक्षा द्या. आम्ही म्हणलं आम्ही काही श्रीमंत नाहीयेत, आम्ही मोलमजुरी करून खाणारे माणसं आहेत, आम्हाला तुम्हाला दंड द्यावा किंवा तुम्हाला शिक्षा द्यावी तेवढ्या पात्र आम्ही नाहीयेत, आम्ही ते करू शकणार. आम्हाला फक्त हक्काचं शासनातून जेवढं पण आहे तेवढं 1 ग्राम सुद्धा जास्त नको आहे, तेवढं आलेलं तुम्ही तराजूमध्ये जेवढं असतं तेवढं मोजून तेवढंच आम्हाला मिळावं, आमची अपेक्षा तेवढीच आहे. त्या व्यक्तीकडनं म्हणजे रॅशन दुकानदाराकडे म्हणणं आहे की बाबा तू खुनपट काढायला लागलास मागून, तू माहितीचा अधिकार दिलास, तुला काय पाहिजे आता सांग, म्हणजे तू पुढे चालून माझ्यावर, माझ्या मनामध्ये, तुझ्या मनामध्ये माझ्याबद्दल द्वेष निर्माण राहू नये. अहो साहेब एवढं असं बळजुबरी अन्याय करणाऱ्या माणसांवर 7 जन्म सुद्धा ते डोक्यामध्ये राहील असं एवढं दिरंगाईनं, एवढं गूढ प्रवृत्तीनं वागतात, त्याचं जिवंत उदाहरण आहे तो व्यक्ती. त्यानंतर मला सांगण्यात आलं तिथून रॅशन दुकानदारानं की श्रीमती प्रतीक्षा लांडगे मॅडम हे समोर बसलेले आहेत, त्यांच्या समोर सांग मला काही शिक्षा द्यायची असली तर तुझ्या पाया पडू. म्हणलं पाया नको पडा म्हणजे तुम्ही, तर म्हणले त्याच्याबद्दल मला सांग, काहीतरी दंड दे किंवा काहीतरी दे तू सांग. मी म्हणलं काय देऊ म्हणलं, तुला रॅशन पाहिजे का. मला कमाल वाटली की हा व्यक्ती वारंवार मला म्हणाले रॅशन पाहिजे का, रॅशन पाहिजे का. मी म्हणलं तुमचं हक्काचं रॅशन आहे का, तुम्ही असं कसं म्हणताय, भीक मागितल्यासारखं, तुम्ही रॅशन देऊ का कसं म्हणायला. म्हणलं तुमच्या हक्काचं आहे का, तुम्ही देऊ शकता का. त्यांनी म्हणजे तू म्हणशील तेवढं देऊ शकतो, कॉन्फिडंट. अहो एखादं तालुका पुरवठा अधिकारी बसलाय समोर, त्याच्या समोर ह्याचं वर्तन आणि ह्याचं बोलण्याची भाषा अशी, तुला किती रॅशन पाहिजे मी सांग देतो. माझं प्रांजळ मन निघालं साहेब, आमच्या दोघांचं पण. तुम्ही रॅशन देऊ शकता ना, किती देऊ शकता, तू म्हणशील तेवढं देऊ शकतो. म्हणलं मॅडम मला तर हा प्रकार माहित नव्हता, म्हणलं एखाद्या व्यक्तीमध्ये म्हणशील तेवढं रॅशन. अहो म्हणलं यांनी 35 किलो द्यायला तयार नाही, हक्कानं भांडतोय माझा भाऊ 2 वर्षाला, तेवढं द्यायला तयार नाही, तुम्ही आता तयार झाले.
मीही त्यावेळेस म्हणलो ठीक आहे एवढं देतात काही नाही, एक काम करू म्हणलं. लातूरला जात असताना सर MIT कॉलेजच्या समोर एक मातोश्री वृद्धाश्रम आहे. तिथं गोरगरीब लोक म्हणजे जे म्हातारे लोक आहेत, वृद्धकालाने ज्यांचा कोणी सांभाळत नाहीत लेख किंवा ज्यांना कोणी मूलबाळच नाहीये असे लोक तिथे राहतात. विचारे मी तिथं 2-3 वेळेस कार्यक्रम म्हणजे वाढदिवसाच्या मित्रांना ते म्हणजे तिथं उपस्थिती होती माझी, तिथलं बघितलं. मला खूप दया येते सर त्या लोकांची. मी ते मला आठवलं. मी त्याच वेळेस तालुका पुरवठा अधिकारी यांना म्हणलं की मॅडम यांनी रॅशन द्यायला तयार आहेत का? एक काम करा म्हणलं, तुमच्यातर्फे जेवढं होतंय तेवढं तुम्ही मला रॅशन द्या. तुम्हाला द्यायचंय ना, तुम्हाला तुमचं डिमांड आहे किंवा तू काही करू नको, तुम्हाला शिक्षा द्यायची आहे ना, मला एकच शिक्षा द्यायची आहे. तुमच्याच्यानं जेवढं शक्य होतंय 50 किलो, 100 किलो, 200 किलो, 250 किलो, 300 किलो, तुम्हाला जेवढं बी शक्य होते तेवढं रॅशन तुम्ही मला देऊ शकाल का? मला म्हणजे तुम्ही देऊ शकाल का? त्यांनी म्हणजे 10 मिनिटात देतो, 10 मिनिटात. तालुका पुरवठा अधिकाऱ्यांना यांना मी म्हणलो की मॅडम माझी फक्त एकच डिमांड आहे, तुम्हाला विनंती आहे की या व्यक्ती म्हणतोय की तुला जेवढं धान्य पाहिजे तेवढं मी देतोय, फक्त माझी एकच अट आहे, तुम्ही आणि हा रॅशन दुकानदार माझ्यासोबत चालायचं. मी एक खाजगी वाहन करतो, यांनी जेवढं मी धान्य देईल तेवढं ते धान्य घेऊन जातो, तुमच्याच नावानं त्या गोरगरिबांना दान करतो. कारण का सर 35 किलो द्यायला तयार नाही हा माणूस, लोकांचं लुबाडून खाणारा माणूस हा, आणि त्याच्याकडे एवढी मस्ती की म्हणजे किती पाहिजे तुला तेवढं देतो, मी कशाला घेऊ सर? बरोबर. कारण का मी शेवटी त्यानं आज मला ट्रक भरून जरी धान्य देतोय असं त्यानं म्हणतोय, मला माहिती नाही कसं देतोय तर तो म्हणतोय, पण तेवढं ट्रक भर जरी धान्य घेतलं तर शेवटी माझा भाऊ हा जीवनभर मजुरी करूनच खाणार आहे. त्याचं ट्रक भर देऊन काय याच्या जन्माला किंवा याच्या फॅमिलीला आपल्याला हक्काचं पाहिजे, त्यासाठी हा लढा आहे, फाईट फॉर राईट्स. आणि मग त्यांनी म्हणला 10 मिनिटात मी ते सोय करतो. सर दुपारी 2 वाजता झालेली चर्चा, मी 4:30 वाजेपर्यंत त्या प्रतीक्षा लांडगे मॅडम यांच्या समोर बसून होतो. तो व्यक्ती गेला तिथून. त्याचे 10 मिनिट म्हणत 3 तास झाले, तो आला नाही. मॅडमला म्हणलं मॅडम कसं करायचं सांगा तुम्ही. प्रतीक्षा लांडगे मॅडम यांनी समोर माझ्या त्याला फोन केला. अरे म्हणले तू 10 मिनिटात येतोस म्हणलास आणि काय झालं, कुठे गेलं धान्य तुझं? त्यावेळेस स्पीकर ऑन होतं साहेब. त्यांनी म्हणला प्रतीक्षा लांडगे मॅडम यांना म्हणला तो दुकानदार की मॅडम आणि गावाकडे आहे सगळं काही रॅशन आणि मी एक काम करतो त्याच्या घरी नेऊन टाकतो. मी हात जोडले मॅडमला, नकोय आम्हाला घरी न्यायचंच नाही, आमचा तो उद्देशच नाहीये. आम्ही फक्त फाईट करणार ते राईट साठी, आमचा उद्देश तो आहे. सत्य ते नेहमी सत्य राहणार आहे. त्याचं काही धान्य आम्हाला बळजुबरीनं घ्यायचं नाही. आम्हाला जेवढं शासनाकडून हक्कानं आलेलं आहे तेवढं आम्हाला पाहिजे. तर त्यांनी ते दिलं नाही सर. मग दुसऱ्या दिवशी म्हणले तुम्ही काम करा, सकाळी 9 ते 11च्या दरम्यान तुमचं जेवढं महिन्याचं रॅशन आहे ते तुम्ही घ्यायला जावा. मग प्रतीक्षा लांडगे मॅडम यांना आम्ही विचारलं की मॅडम त्याच्या दुकानाचा टायमिंग निश्चित नसतो, दुकान वेळेवर उघडं नसतो, तिथं दुकानाचा टायमिंग सुद्धा नमूद नाहीये, दुकानाची साप्ताहिक एक सुट्टी असते ते पण नमूद नाहीये, तिथं माहिती काही नाहीये. मला सांगा तुम्ही कधी जायचंय तिथं रॅशन घेण्यासाठी, माझा हक्काचं आलेलं. हे तर विषय संपला सर, हा विषय तर नाहीच आहे. त्याने देऊ शकला नाही. त्याने तिथं प्रूव्ह करून दाखवलं तालुका पुरवठा अधिकाऱ्यांना की काय बोलण्यात तो कसा आहे आणि ऍक्च्युअल वागतो कसा आहे याचं व्हिडिओच्या माध्यमातून पण कळालं. आणि त्याचं ही रॅशन मी दान करायला तुमच्याच नावानं म्हणलं त्याच्या माध्यमातून पण तालुका पुरवठा अधिकारी यांना लक्षात आलं की ते काय टेंडन्सीचा माणूस आहे. आम्ही म्हणलं मॅडम आमच्या हक्काचं तेवढं पाहिजे, आम्हाला अपेक्षा बिलकुल नाहीये काही. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की सकाळी 9 ते 11 दुकान 100% उघडं असणार, तुम्ही 9 ते 11च्या दरम्यान शिंदगाव येथील रास्तभाव दुकानामध्ये जावा, थंब व्हेरिफिकेशन करा, तुमचं रॅशन घ्या असं सांगण्यात आलं. 29 तारखेला सकाळी 9:45च्या दरम्यान माझे बंधू रॅशन घेण्यासाठी सिंदगाव येथील रास्तभाव दुकानदाराकडे गेले. दुकानाच्या समोर गेले. समोर बघता क्षणी त्याचा एवढा पारा चढला की तू माझी शूटिंग घेऊन तू कसं काय गेलास तिकडं, व्हिडिओ काढतो, कसं काय माझा व्हिडिओ काढून माझं गैरकाम तू दाखवतोस, तू नेता गेलास का, तू माहितीचा अधिकार का दिलास, कुठल्या ह्याच्यात दिलास, तुला लय मस्ती आली का, तुला नाही ठेवल्यानंतर काय होणार, कोण मागणार माहितीचा अधिकार, हे असं बोलायला मारायचं. लोखंडी रॉड होता साहेब, ते मारहाण करतानाचा सुद्धा व्हिडिओ रेकॉर्ड आहे. त्यांनी लोखंडी रॉड घेतलं, भावाच्या पाठीमध्ये मारलं, यांनी चिळसतोय तिथं किळस करतोय, त्यांना म्हणतोय
की माझं ऑपरेशन झालेला पाय आहे, माझा ऍक्सिडेंट झाला, मला मारून काय म्हणजे काय म्हणजे त्या दिवशी काय घडलं तुम्हाला म्हणजे मारहाण झाली ती? मी सकाळी दिवशी 9:45च्या सुमारास गेलो. राशन दुकानाच्या जवळ जाण्याविषयी ते मला मग बघितल्या घरातूनच पळत आलं. डायरेक्ट पळत आलं की माझ्यावर मला म्हणला की माझ्या विरोधात तक्रार देतोस का, व्हिडिओ दाखवतोस का, आणि तुला राशन नाही देण्यास काय करतोस, माहितीचा अधिकार देतोस का माझ्या विरोधात, आणि तुला नाही ठेवल्यानंतर तू काय करणार, कोण मागणार आहे मला माहितीचा अधिकार. हे अधिकारी वगैरे सगळे माझ्या खिशात आहेत, त्यांना सगळं मी हप्ता देऊनच त्यांना सांभाळतोय, त्यांनी काय माझं वाकडं करू शकत नाहीत अशा भाषेत बोलायला. अधिकारी म्हणजे कोणते अधिकारी? प्रतीक्षा लांडगे मॅडम, पुरवठा अधिकारी, हे सगळे माझेच अधिकारी आहेत. तहसीलदार मॅडम माझ्याच आहेत, की कुणीच काही करू शकत नाही माझं असं सांगायला ते, आणि मारायला चालू केलं. एवढं मारहाण केली की मला उठता सुद्धा येत नव्हतं. पायाला अगोदरच झालं नव्हतं, त्याच्यानंतर पाय पिरगाळला त्यानं, हातावर मारलं, छातीवर मारलं. त्याची बायको आली, त्या बायकोनं बी दगडानं मारहाण केलं, आशाबाईनं, पोरानं फायटरनं मारहाण केली, दोघांना मारहाण केली. मी सांगायला तरी ते ऐकायला नाही. मला नाहीतलं द्यायचं तर देऊ नका पण मारू नका हे विचारत होतं. पण ते तुला ठेवतच नाही. मारलं तुम्हाला? तिघा जण. अच्छा अच्छा अच्छा. दोघं बापले एक आणि बायको, तिघांनी मारलं. तिघांनी मारहाण केली. ते ऐकायलाच नाही. माझ्या विरोधात देतोस का, कुठपर्यंत जाणार आहेस तू, तुला नाही ठेवल्यानंतर तुझा अर्जच कोण मागणार आहे, तुझी माहिती कोण मागणार आहे, हे विषय केला त्याने. तुम्हाला म्हणजे जीवे मारण्याचा धमकी दिली. जीवे मारूनच टाकतो, जीवे मारूनच टाकतो. जीवे मारल्यानंतर तुझं कोण मागणार आहे, तुझ्या माघारी कोण मागणार आहे, तुझे आहेतच घर किती मागायला. पुन्हा रक्तबंबाळ केलं त्यानं, हाताला मारलं, रक्तबंबाळ केलं, उठता नाही येण्यासारखं केलं त्यानं. एवढं मारून मारून परेशान, म्हणजे उठताही नाही केलं. पाय फ्रॅक्चर अगोदर झाला होता, पाय माहिती होतं ना, सगळ्या गावाला माहिती होतं. मला अगोदरच दुखापत झालेली आहे पायाला, मला चालता येत नाही, सगळ्या गावाला माहिती होतं. तरी त्यानं तरी पण हे केलं त्यानं, म्हणजे माझं एवढं ही होऊन सांगून सुद्धा त्यानं पाय पिरगाळला आणि ते फायटरनं मारायला चालू केलं, आणि लोखंडी रॉडनं पण मारायचं. आणि पाय तर पिरगाळूनच टाकला, उठता सुद्धा येणं गेलं, चालता येणं गेलं मला. त्या पाय पिरगाळ कोण म्हणजे सोडवलं कोण, किंवा म्हणजे कोण होतं तिथं, म्हणजे प्रत्यक्षदर्शीने सोडवलं. 1-2 होते, दोघं तिघ जण सोडवलं. त्यांनी मला उचललं, बाजूला घेतलं, त्याला पुन्हा हे केलं, मग मला बाजूला केलं. पुन्हा माझ्या दुसऱ्या एका गावातल्या व्यक्तीनं, चुलत भावानं उचलून रेणापूरला घेऊन आलं. अच्छा अच्छा. आणि मग तक्रार कशा पद्धतीने, म्हणजे तक्रार मी पोलीस स्टेशनला तक्रार दिली असेल, दिली वाटून दिली ना. तक्रार देण्याच्या अगोदर तर मी पोलीस स्टेशन जाण्याच्या अगोदर तर त्याला तिथं पोलीस स्टेशन गेलं. अच्छा अच्छा. मग मी तक्रार द्यायला गेलो तर पोलिसांनी माझं तक्रार घेतली नाही लवकर. अच्छा. तक्रार लवकर घेतलीच नाही. पुन्हा मला दवाखान्यात लागल्यामुळं मग तिथलं लेटर घेतलं आणि दवाखान्यात ऍडमिट झालं. डॉक्टरनी काय सांगितलं नेमकं? डॉक्टरने सांगितलं की हे इथं दुरुस्त होईल पण पायाचं दुरुस्त होणार नाही, तुम्हाला लातूरला जावं लागेल. लातूरला गेल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटललाच गेलो. तिथं गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्हाला आता एकतर ऑपरेशन करावं लागेल पायाचं. ऑपरेशन करून सुद्धा तुम्हाला चालता येणार नाही व्यवस्थित, कुठलंच हे होणार नाही. तुम्हाला एकतर आराम करावा लागेल, बेड रेस्ट करावं लागेल. किती दिवसाची बेड रेस्ट? 15 दिवस. आता 1 महिन्याची करावं लागेल, पण 15 दिवसाची बेड रेस्ट आता आम्ही देतो. म्हणजे डॉक्टरनी सांगितलं. सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉक्टरनी सांगितलं. पण तुम्हाला उठून चालता येणार नाही वगैरे, काही करता येणार नाही. तुमचा पाय एकदम हे झालेला आहे, अगोदरच तुमचा ह्याला हे झालेला लागलेला आहे, हे झालता जखम, अगोदरच तुमचं ऑपरेशन झालेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काहीच करता येणार नाही पायामुळे. जर तुम्ही आराम केला तर तुमचं व्यवस्थित होईल. एवढं त्यांनी मारहाण केली की पायानं उठता सुद्धा येत नाही, चालता येत नाही. म्हणजे ह्यांची हुकूमत चालू झाली गावामध्ये. आणि अंगठे करायचे अगोदर 8 दिवस अंगठे करायचे, माल द्यायचा नाही कुणाला, कोणत्या गरीबाला माल द्यायचा नाही, कुणाला द्यायचा. मे मध्ये अंगठा घ्यायचा आणि जून मध्ये सप्लाय करायचा, आणि जून मध्ये अंगठा घ्यायचा डबल. ज्यावेळेस मालाला जाते त्यावेळेस पण अंगठा घ्यायचा. मेचे अंगठे घ्यायचे अगोदर, मे मध्ये 25 तारखेच्या नंतर मेला अंगठे घ्यायचे, आणि जून मध्ये मालाला गेलं की त्यावेळेस पण अंगठा घ्यायचा, आणि जूनचा माल द्यायचा, आणि मेचा गायब करायचा. म्हणजे अख्खं गायब करायचं. असं चालू आहे. आणि मागा गेलं का तुमचा त्यावेळेस अंगठा झाला नाही, आता अंगठा करा, आता माल घेऊन जा. म्हणजे पाठीमागा अंगठा घेतलेला कुठं माल कुठे गेला? ज्या व्यक्तीनं समजा व्यक्ती गेली त्याचा माल गव्हर्नमेंट देते ना, ह्यांना सरकार देते ना, मग ह्यांचा माल ह्याच्यापासून गेला कुठे? ह्याच्यापासून थांबायला पाहिजे ना. मग ह्याच्या घरी माल नाही. आज समजा 4 महिन्याचं राशन जरी एकदाच आलं तर ह्यानं काय केलं, समजा 20 तारखेच्या नंतर अंगठे घ्यायला चालू केली, आणि जून मध्ये माल आला या म्हणला. म्हणजे 20 तारखेच्या नंतर अंगठे करा, 25 तारखेला अंगठा करा, 5-6 दिवसांनी या माल घेऊन जा.
मग 6 दिवसानंतर गेलं का लगेच म्हणतंय अंगठा करा, त्यावेळेस झालं नव्हतं, आता अंगठा करा. कारवाई काय झाली असं तुम्ही तक्रार दिली त्या संदर्भात पोलीस प्रशासनाने काय पोलीस प्रशासनानं काहीच कारवाई केली नाही. त्यांचं कुठलंच उत्तर आलं नाही, आम्हाला आणखीन बी उत्तर आलं नाही पोलीस प्रशासन, त्याच्यावर कुठलीच कारवाई केलेली नाही त्यांनी. अच्छा अच्छा. ते 29 तारखेला झाले काय? 29/5/2025 आज 10 तारीख आहे. आज 10 तारीख आहे. आज 10 जून आहे. आज 10 जून आहे, तरी 11 दिवस झाले. 11 दिवस झालं तरी त्याच्या विरोधात कुठलंच काही केलं नाही. जे की तहसील कार्यालयानं केलं नाही, पोलीस प्रशासनानं केलं नाही. आणि अगोदर जे तुम्हाला म्हणजे काय म्हणलं तहसील कार्यालयानं कुठलीच त्याच्यावर आतापर्यंत आम्ही दिलेले अर्ज त्याच्यावर कुठलीच दखल घेतली नाही, त्याच्यावर कुठलीच कारवाई केली नाही, अगर त्याचं कुठलंच रेकॉर्ड तपासलं नाही. हे सगळं अगोदर बी तुम्हाला म्हणजे किती पैसे गेले त्या ऑपरेशनला, म्हणजे जे की तुमच्या अन्न सुरक्षा योजनेमधून म्हणजे योजनेत बसून फ्री मध्ये व्हायला पाहिजे होतं, त्यावेळेस किती पैसे गेले? 1 लाख रुपये गेले माझे केवळ यांच्या म्हणजे ह्यांचा निष्काळजीपणामुळे. प्रशासन असेल, प्रशासन, दुकानदार, रास्तभाव दुकानदार, प्रशासन म्हणजे पुरवठा अधिकारी यांच्या चुकीमुळं म्हणजे जाणीवपूर्वक केले, त्याला निदर्शनास आणून दिलेलं असताना देखील त्यांना अर्ज देऊन देखील ह्यांनी जाणीवपूर्वक माझं नुकसान केलं आणि मला भाग पाडलं की मला व्याजानं पैसे काढून दवाखाना करावा लागला. त्यामुळे ते शेतकरी यादीमध्ये गेलो होतं त्यावेळेस तुमच्या म्हणजे प्रत्यक्ष तुम्हाला विचारलं होतं सर्वे करताना किंवा काही तुमच्याकडे तुम्ही आले होते का, म्हणजे नजर चुकीने झालंय किंवा तुमच्या सांगण्यातून गलती झाल्या काही असं? काहीच नाही. माझ्या सांगण्याचा उद्देशच नव्हता काही. मला न विचारता ह्यांनी शेतकरी यादीत नाव घातलं. अच्छा अच्छा अच्छा. कुठल्याच माझ्या नावे कुठलं 7/12 आता हे फक्त तुम्हाला त्रास आहे का म्हणजे तिथल्या सर्वसामान्य किंवा तुमचं म्हणजे एखाद्या वेळेस वैयक्तिक हेवा देवा तुम्हाला किंवा तुम्हाला एखाद्या वेळेस म्हणजे त्यांचं काही कुठल्या गोष्टीमध्ये आवडत नसेल म्हणा किंवा तुमचं काय आवडत नसेल असंही आता जवळ संपर्क असल्यानंतर होऊ शकते, परंतु सगळ्या सर्वसामान्यांना सुद्धा हा त्रास आहे. सर्वसामान्याचं सांगायला होतं मी तुम्हाला. सर्वसामान्य लोकांना पण प्रत्यक्ष बोलवतंय, अंगठा करायला होते. आणि याचं एक जिवंत प्रूफ आहे सर आपल्याकडे की ऑक्टोबर महिन्यामध्ये हे जे मी सांगितलं तुम्हाला 5 वर्षाचं रेकॉर्ड मागितलं, त्यावेळेस आमच्या मार्फत दुसरा एक माहितीचा अधिकार देण्यात आला होता ऑक्टोबर महिन्यामध्ये. त्या माहितीच्या अधिकारावर स्पष्टपणे नमूद आहे की ज्या वेळेस सिंदगाव येथील 2 रास्तभाव दुकानदार यांचा नंबर टाकून ज्या वेळेस एपीएल म्हणजे शेतकरी यादी बनवण्यात आली, ती यादी कुठले कागदपत्र घेऊन बनवण्यात आली, कुठल्या अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीनं बनवण्यात आली, ज्या वेळेस यादी बनवण्यात आली त्यावेळेची यादी देऊन सहकार्य करा. आणि आज दिनांक ऑक्टोबर महिन्यातली 13 तारीख 2024 रोजी आजच्या स्थितीची आम्हाला एपीएल यादी त्या 2 दुकानाची देऊन सहकार्य करावं. सर आज घडीला ते आणखीन आम्हाला उत्तर माहितीच्या अधिकाऱ्याखाली मागितल्याला मिळालेलं नाही. म्हणजे शासनामध्ये एवढी म्हणजे त्या कामाची आणि त्या काम चुकारपणाची एवढी मस्ती चढलेली आहे की एपीएल यादी शेतकरी यादी कुठले कागदपत्र घेऊन बघितलेले यांच्याकडे उत्तरच नाहीये. मी हक्काने म्हणू शकतो का जवळपास आज 6 महिने ओलांडून गेले मी माहितीचा अधिकार देऊन, माहितीच्या अधिकाराचा अधिनियम देऊन त्याचा विनंती अर्ज मी तहसीलदारांकडे दिलेला आहे. त्याची प्रथम अपील सुद्धा दाखल केलेली आहे. त्याची द्वितीय अपील राज्य माहिती आयोग संभाजीनगर खंडपीठाकडे केलेली आहे. आज तगायत मला कुठलीच माहिती मिळालेली नाही. म्हणजे हे निदर्शनास येतं की हे शेतकरी यादी कुठले कागदपत्र घेऊन बनवण्यात आली याचं उत्तरच त्यांच्याकडे नाहीये. तर सर तुम्ही जे म्हणताय आता की सर्वसामान्यावर अन्याय होतोय का, जर शासनानं यामध्ये दखल देऊन जर आता जर निदर्शनास जर त्यांनी आणायचा प्रयत्न केला साधा, तर त्यांच्या निदर्शनास असं येईल की कित्येक गावकऱ्यांच्या नावानं शेती असून त्यांनी अन्नधान्याचा लाभ आणखीन घेत आहे आणि कित्येक शेतकरी असे ज्यांच्या नावानं शेत जमीन नसून त्यांना अन्नधान्य मिळत नाहीये. याचं ज्यावेळेस शासन त्याच्यामध्ये लावून पडताळणी करेल त्यावेळेस हे निष्पन्न होईल आणि त्यावेळेस कळेल की हुकुमतची हुकुमशाही कशी चालू आहे सिंदगावमध्ये. तर ह्या सर्व प्रकरणाकडे शासनाचं बिलकुल टोलाटोलीचं उत्तर आहे, टाळाटाळ आहे. सर संबंधित पोलीस स्टेशनचं मी तुम्हाला सांगणार होतो की ज्यावेळेस त्यांनी मारहाण केली त्यावेळेस आम्हाला सांगण्यात आलं पोलिसांकडनं की आम्ही येण्याच्या अगोदर त्यांनी त्याच्या महिलेला म्हणजे ज्याच्या नावानं आशाबी हुकमत पठाण असं नाव आहे त्यांचं, ते स्वतः आल्या. आता ते ऍक्च्युअल त्यांनी लेखी काय दिलं हे माहिती नाही, पण पोलीस PI साहेबांकडनं असं म्हणण्यात आलं की तू म्हणजे यांना म्हणण्यात आलं की तू त्यांच्या घरामध्ये घुसून ती महिला स्नान करत असताना तू व्हिडिओ शूटिंग केलास, त्यांना छेडछाडी केलास असं त्या महिलेचा अर्ज आलाय. आणि त्याचं काय करायचं कोण म्हणलं तुम्हाला, म्हणजे PI साहेब म्हणले
रेणापूर पोलीस स्टेशनची. त्यावेळेस आम्ही दाखवलं, साहेब त्याची परिस्थिती बघा, किती मारहाण केली बघा. कोण होतं त्यावेळेस? आता नवीन आलेत म्हणून नाव त्यांचं मी सर कधीच आहे? कधी म्हणले तुम्हाला हे? 29 तारखेला म्हणजे आता नवीन आले? 29 मे 2025 रोजी पीआयनी म्हणले. त्यावेळेस पीआय साहेबांना आम्ही विनंती केली की सर संबंधित केलेला व्हिडिओ शूट, कारण ते हरवलेलं जे आहे का ती काकडे सरांची त्याच्यावर सिग्नेचर आहे म्हणून म्हणला. म्हणजे त्यांनी म्हणले का आता? नाही, आता जे आहेत ना ते म्हणले आम्हाला. निकम सर, निकम सरांनी म्हणले की तुम्ही काम करा, तुमच्या विरोधात कंप्लेंट आली आहे की तुम्ही घरामध्ये बळजबरीनं गेला, त्यांची ती महिला स्नान करत असताना तुम्ही व्हिडिओ शूटिंग केली. म्हटलं साहेब हे एकदम चुकीचं आहे, हे असं काही झालेलंच नाही, त्याच्या घरामध्ये जायचा संबंधच नाही. कारण का आम्ही गेलो होतो, यांनी गेले होते रॅशन आणण्यासाठी. हे पण तालुका पुरवठा अधिकारी जे आहेत श्रीमती प्रतीक्षा लांडगे मॅडम यांनी सांगितलं होतं की तू बरोबर 9 ते 11च्या दरम्यान जा, तू अंगठा करून तुझं हक्काचं रॅशन घे. पत्र्याचे शेड आहे वाटतं, शेड आहे तिथे गेलेलं. पण हे सगळी मारत असतानाच पूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे सर. तो व्यक्ती काय बोलतोय, तू माहितीचा अधिकार देतोस का, तू माझी शूटिंग करतोस, मी गैरकाम करत राहणार. कोणत्या अधिकाऱ्याकडे तू दाखवला, ते माझ्या खिशात बसणारे अधिकारी आहेत, त्यांचं कोण ऐकत आहे, एवढी हुकुमशाही त्याची चालू आहे. मग पोलीस स्टेशन मध्ये हा व्हिडिओ आम्ही दाखवला. त्यावेळेस साहेबांचं म्हणणं आलं की यांचं रक्त खूप गळतंय, रक्त भंबाळ आहेत, तुम्ही अगोदर यांना सरकारी दवाखान्यामध्ये हलवा, यांच्यावर उपचार करा, आपण केस नंतर घेऊ. मग आम्ही त्यांनी संबंधित पोलीस स्टेशन मधून आम्हाला एक रेफरन्स लेटर दवाखान्याचं देण्यात आलं. मग इथं रेणापूरमध्ये ग्रामीण रुग्णालया इथे त्यांना 29 तारखेला 12:30च्या सुमारामध्ये ऍडमिट करून घेतलं व त्यांच्यावर उपचार चालू केले. डॉक्टरांचं म्हणणं तिथं पण आम्हाला असं आलं होतं की बाकीचा मुकामार व जखम फायटरने मारून इथं एवढं रक्तबंबाळ केलंय की यांचा रॉडची पोझिशन जी पायामध्ये टाकलेली आहे 1 वर्षापूर्वी, ते ऍक्च्युअल पोझिशन नाहीये, ते रॉड वाकडा झालाय, यांना जबर मारहाण झाली आहे. पण आम्ही आता लातूरला यांना शिफ्ट करू शकत नाही, कारण का यांचं मानसिकता किंवा यांनी सध्या शिफ्ट करण्याच्या किंवा रेफर करण्याच्या कंडिशन मध्ये नाहीये, त्यांना इथंच उपचार तुम्हाला घ्यावा लागेल. मग आम्ही घाबरलेल्या मनस्थितीमध्ये होतो. आम्ही डॉक्टरांवर विश्वास ठेवला आणि डॉक्टरांना म्हणलं की तुम्ही यांना बरं करा, फक्त बाकीचं केस वगैरे ते होत राहील. कारण का एकतर यांचं पायांना आधू आहे, एकतर यांचा जीवनसाथी पण सोडून गेला होता आयुष्यामधून कोविडमध्ये. हे दुःख होतं, कसं तरी भावाला आम्हाला स्टेबल करायचं होतं. या कारणानं आम्ही तिथं ट्रीटमेंट डॉक्टरांवर विश्वास ठेवला. जवळपास 29 पासून 1 जून पर्यंत आम्ही तिथं उपचार घेतले व उपचार झाल्याच्या नंतर आम्ही वारंवार पोलीस स्टेशन येथे चौकशीला गेलो होतो. नेमकं काय झालं, आमचा अर्ज तुम्ही दाखल करून घ्या, आमच्यावर अन्याय झालाय, आम्हाला न्याय द्या. पोलिसांकडून सरळ सांगण्यात आलं की त्यांचा अर्ज आलेला आहे, तुमच्या भावाचं जबाब घेऊनच मग गुन्हा दाखल होईल. आमची विनंती अशी होती की अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना मोकाट सोडू नका. या सिंदगावमध्ये तर सोडा, रेणापूर तालुक्यामध्ये सुद्धा किंवा या पृथ्वी तलावर सुद्धा राहण्याचा त्यांना एवढं गुंड प्रवृत्तीच्या लोकांना अधिकार नाहीये. ते व्यक्ती तुम्ही मोकाट सोडू नका, त्यांना जाब विचारा. अजिबात त्यांच्यावर माझ्या मते कुठली कारवाई केली हे सुद्धा आम्हाला पोलीस प्रशासनानं सांगितलं नाही. आमचा अर्ज सुद्धा तिथे घेण्यात आला नाही. मी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये गेलो, त्यांना विनंती केली की माझा भाऊ हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, त्याच्यावर असं झालंय, त्याचा जबाब घ्या. किंवा त्यांनी मला लेटर लिहून दिले, त्यांच्यावर जे हकीकत झाली ना त्यांनी लेटर लिहून दिले, याच्यावर त्यांची ओरिजिनल सिग्नेचर सुद्धा आहे, तुम्ही हे जमा करून घ्या, कारवाई करा. त्यांनी म्हणजे जबाब घेतल्याशिवाय आम्हाला काही करता येत नाही. मग सर 2 दिवस मी वाट बघितली आणि मग 2 जून 2025 रोजी आमचं अर्ज त्यांनी नाकारत होते पोलीस स्टेशन, म्हणून मी पोलीस अधीक्षक साहेब लातूर येथे गेलो अधीक्षक कार्यालयाला आणि तिथं सविस्तर प्रकरण झालेलं लेखी देऊन त्यांची रिसिव्ह कॉपी घेऊन आलो. मग हे प्रकरण सगळं तहसीलदार रेणापूर तहसीलला पण कळवलं, परत जिल्हा पुरवठा अधिकारी आहेत यांच्या पण लेखी लेटर त्यांना दिलं आम्ही, विनंती लेटर. पोलीस अधीक्षक साहेब आहेत त्यांना पण दिलं. जिल्हाधिकारी कार्यालय लातूर यांना पण आम्ही जे हकीकत झाली ते सांगितलंय आणि त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया नाहीये. कालच आम्ही जाऊन आलो तिथं, तर त्यावेळेस आम्हाला जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी सांगण्यात आलं त्यांच्याकडून की आम्ही तुमचा अर्ज आल्यानंतर आम्ही 2 दिवसाला आम्ही म्हणजे 4 तारखेला आम्ही तहसीलदार मॅडमकडे रेफरन्स म्हणजे लेटर पाठवलंय व सविस्तर काय जे झालंय घटनाक्रम त्यांच्याकडून ज्यावेळेस माहिती अहवाल येईल त्यावेळेस आम्ही कारवाईचा भडगा उठवू. माझं त्यांना विनंती परत मी केलो त्यांना की ज्यावेळेस मरणाच्या खाईमध्ये माझा भाऊ पडलाय, आज घटना होऊन 10 दिवस ओलांडतायत, तरी पण तुमची चौकशी चालू आहे.
या पोलीस प्रशासनाकडनं आमच्याकडे आतापर्यंत काय झालं कसं झालं सर, FIR कॉपी जे 31 तारखेला फाडण्यात आली ती पोलीस प्रशासनाकडनं मला काल रात्री आम्हाला देण्यात आली आहे. आम्ही वारंवार विनंती केली तर त्यांचं म्हणणं होतं की तुमचा भाऊ ज्यावेळेस येईल त्याची सिग्नेचर करूनच आम्ही FIR कॉपी, एक खोटं नाटं सांगण्यात आलं. मी म्हणलं त्यानं बेड रेस्टवर आहे, त्यानं येऊ शकत नाही, माझं त्याचं रक्ताचं नातं आहे, मी त्याचा भाऊ आहे, मला तुम्ही FIR कॉपी द्या. दिली नाही सर. शेवटी काल रात्री यांचा तपास मुख्तार शेख म्हणून PSI त्यांच्याकडे दिलेला आहे. त्यांनी पंचनामा करून काय काय आता गुन्हे वगैरे लागलेले आहेत. आता मी वकिलांची वगैरे राय घेतली सर, त्यामध्ये एवढी जबर मारहाण आहे की 326 कलम लागायलाच पाहिजे ह्या. तर वकिलाकडनं मला सांगण्यात येतं की याचा मुद्दामून टाळाटाळ बहुतेक होत आहे काय की तुम्ही PI साहेबांना किंवा तिथं जाऊन भेटा आणि त्यांना विनंती करा की हे सगळे दवाखान्याचे जे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत त्यांना द्या, तुम्ही दाखवा, निदर्शनास आणा की हे मोकाट सुटले नाही पाहिजे, हे लोक असे गुंड प्रवृत्तीचे बाहेर फिरायला नाही पाहिजे. पोलीस प्रशासनानं काय केलं याचा जाब विचारा. कोणी मदतीला येत नाही सर. पोलिसांकडनं त्यांची कारवाई नेहमी चालू असेल पण आम्हाला वारंवार बिलकुल सांगण्यात आलं नाही की अशी अशी कारवाई केली, आम्ही अटक केलं का नाही याची कुठलीच माहिती आमच्यापर्यंत आतापर्यंत नाही. शेवटी जिल्हा पुरवठा अधिकारी आहे त्यांच्याकडे जाब मागायला मी काल गेलो होतो. माझा भाऊ बेड रेस्टवर आहे, ते येऊ शकत नाही सर. तुम्ही आतापर्यंतच्या डेटला तुम्ही काय कारवाई केली तर त्यावेळेस मला तिथून हे पत्र देण्यात आलं की आम्ही याला तहसीलदार रेणापूर यांना आम्ही रिक्वेस्ट पाठवलेली आहे आणि सविस्तर प्रकरण त्यांनी पडताळणी करून सविस्तर अहवाल त्यांनी आमच्याकडे सादर ज्यावेळेस करतील त्यावेळेस आम्ही तुम्हाला सांगू की नेमकं काय झालेलं आहे. बघा हे लेटर आहे. त्यांनी आमचा अर्ज 2 तारखेला गेल्यानंतर त्यांनी 4 जून 2025 रोजी प्रति तहसीलदार रेणापूर यांना हे सविस्तर प्रकरण काय झालं हे कळवायला सांगितलेलं आहे. सर 4 जूनला हे त्यांनी लेटर प्रोव्हाइड केलंय. आज 10 जून आहे. आणखीन तहसीलदार रेणापूर इथून अहवाल त्यांना प्राप्त झालेला नाही जिल्हा पुरवठा अधिकारी यांना. म्हणजे मला एकच म्हणायचंय 29 तारखेला घटना झाली आहे आणि हे एवढा यांचा सिस्टमॅटिकपणा आहे. अन्यायावर कसं लढावं मला हेच कळत नाही. तुमची मागणी काय आता या संदर्भात जे शासनाकडे म्हणजे शासनाकडे एक आहे की संबंधित दुकानाची व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या सह लाईव्ह फुटेज घेऊन त्यांची जे शासनानं लावून दिलेल्या नियमाप्रमाणे ते दुकान चालू आहे का, सगळे नियमांची तिथं अंमलबजावणी होते का, गावामधील सर्व लाभार्थ्यांना धान्य वेळेवर अंगठा लावून मिळतच का हे खात्री करून मला विश्वास आहे साहेब. तालुका पुरवठा अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसीलदार इथून तोच व्यक्ती सांगतो रॅशन दुकानदार इथं काहीच होत नाही. तर माझी मागणी एकच आहे, उच्च स्तरावर जाऊन महाराष्ट्र शासनाने यामध्ये डोकं घालून लक्ष घालून तिथं स्ट्रिक्टली जे नियमाप्रमाणे आहे याची अंमलबजावणी कधीच होते का याची खात्री करूनच मग कारवाई करावी. आणि मला विश्वास आहे सर 1 दिवस सुद्धा दुकान चालणार नाही याची शाश्वती मी देतो. काही सुद्धा 1% सुद्धा नियमाचा अंमलबजावणी होत नाही, कसलीच होत नाही. आणि तर या ठिकाणी आपण पाहिलं तर की सिंदगाव येथील राशन दुकानदार हुकमत पठाण यांची कशा पद्धतीने हुकूमत, दहशत आणि त्या दहशतीचं जे चित्र या ठिकाणी दिसत आहे, अख्खं कुटुंब या ठिकाणी म्हणजे अस्तव्यस्त झालेलं किंवा भीक नको हक्का हवा परंतु उपकार केल्यासारखं, रुबाब केल्यासारखं किंवा म्हणजे हक्क नाकारण्याची जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती कशामुळे म्हणजे बळावत आहे. आणि तालुका जे पुरवठा निरीक्षक अधिकारी आहेत, तहसीलदार आहेत किंवा वेगवेगळे त्या सक्षम यंत्रणा आहे ती कारवाई का करत नाही हा देखील प्रश्न या ठिकाणी निश्चितच निर्माण झालेला आहे. आणि अशा पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये राशन कार्ड हे अतिशय ग्रामीण भागात म्हणजे आपल्या देशामध्ये राशन कार्ड हे अतिशय महत्वाचं आहे. त्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना दिल्या जातात किंवा अन्नधान्य दिलं जाते. आणि आता हे पाहू शकता की या ठिकाणी 1.5 लाखाचा खर्च त्यांना स्वतःच्या म्हणजे लोकांकडून व्याजानं काढून त्यांना म्हणजे भागवावा लागला. त्याच्यानंतर त्याचं कुटुंब म्हणजे पत्नी वारलेली असताना लेकरा बाळांच्या अन्नधान्याची गरज तिथं म्हणजे हक्क असताना नाकारला जातो. ही अतिशय भयानक परिस्थिती या सिंदगावामध्ये आणि त्याच पद्धतीने या रेणापूर तालुक्यामध्ये अशा पद्धतीने वंचित घटकावर
हे जे शासकीय यंत्रणेमधून निर्माण झालेले जे भ्रष्टाचार करून पैसा कमवलेले जे लोक आहेत यांच्याकडून होत आहे का याची सुद्धा चौकशी होणं नितांत गरजेचे आहे. सिंदगाव येथील जे रास्त दुकानदार जे आहेत किंवा 2 दुकानदार आहेत त्याची चौकशी करून सूक्ष्म चौकशी करून त्याचे डॉक्युमेंट आतापर्यंत तपासणी करून ते घाण कसे झाले, कुठं झाले, सीसीटीव्ही आहेत का त्याची सूक्ष्म तपासणी करून एका दुकानदाराकडे 2 रेकॉर्ड कसं घेऊन येतंय याची सुद्धा चौकशी करावी आणि ते दुकान लोकांना अन्न पुरवणारं दुकान हे कशा अवस्थेत आहेत, ग्रामीण भागात हे कशा अवस्थेत असतात याची सुद्धा सूक्ष्म तपासणी करण्याची गरजेची आहे. त्याच पद्धतीनं व्हिडिओ शूटिंग करणं असेल किंवा माहिती अधिकार टाकणं असेल किंवा न्यायाचं हक्काचं बोलणं असेल, हा जर गुन्हा समजून कुणी जर दहशत करत असेल, हुकूमत गाजवत असेल, मारित असेल आणि म्हणजे जखमेवर जर मारून जर त्याला म्हणजे मरण यातना देण्याचा प्रयत्न करत असेल तर निश्चितच इथं दहशतीचं वातावरण, कायदा व सुव्यवस्था आहे का हा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. भारतीय राज्यघटनेनं कायद्याचं राज्य किंवा रूल ऑफ लॉ ची म्हणजे कल्पना इथं राबविणं गरजेचं आहे किंवा तसं अपेक्षित आहे. परंतु रेणापूर तालुक्यामध्ये तसं आहे का हा सुद्धा प्रश्न नक्कीच या ठिकाणी निर्माण झालेला आहे. म्हणून रेणापूर जे लातूर ग्रामीणचे आमदार असतील, रमेश अप्पा कराड असतील, या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील शिवेंद्रराजे भोसले असतील, या महाराष्ट्राचे जे अन्न पुरवठा मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, या सर्वांनी या महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. किंवा वितरण प्रणाली कशा पद्धतीने भ्रष्ट होत आहेत आणि याच्यातून निर्माण झालेले भ्रष्टाचारी लोक कशा पद्धतीने सामान्य लोकांवर दहशत करत आहेत या सुद्धा गोष्टी म्हणजे याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि याची चौकशी करून फाईट फॉर राईट्स न्यूज चॅनलच्या माध्यमातून इथल्या सक्षम यंत्रणेला अपील करण्यात येत आहे, आवाहन करण्यात येत आहे की या दुकानदाराची किंवा दुकानाच्या व्यवस्थेची सूक्ष्म तपासणी सक्षम यंत्रणेकडून, इथल्या व्यवस्थेकडून आहे. कारण पुरवठा अधिकारी असतील, तहसीलदार मॅडम असतील किंवा ह्यांच्यावर यांचा विश्वास राहिलेला नाही. तर एक चौकशी निर्माण करून या दुकान कशा पद्धतीनं म्हणजे सर्वसामान्याला न्याय देणारे होईल आणि असे बोगस जे आहेत त्या दुकान सस्पेंड कसे होतील किंवा त्यांचा परवाना रद्द कशा पद्धतीने होईल याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. तरच या ठिकाणी म्हणजे इथला गरजूवंत, इथला वंचित घटक हा सुरक्षित राहील. अन्यथा शासनाने कितीही योजना काढल्या, काही जरी केलं तरी फक्त काही लोकांना गब्बर बनवण्यासाठीच योजना आहेत का आणि लोकांना दहशत हुकमूत करण्यासाठीच योजना आहेत का हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी म्हणजे अनुत्तरित राहतो. तर आपल्याला यावर काय वाटतंय, शासनाची अन्नधान्य प्रणाली असेल, राशन दुकान असेल किंवा जे अन्न मिळतं त्या संदर्भात आपली प्रतिक्रिया काय हे निश्चित आम्हाला कळवा. आणि व्हिडिओला असे किंवा आमची आंबेडकरवादी पत्रकारिता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, क्रांतिकारी जय भीम.